गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण डायरिया ह्या डिसीजचे मॅनेजमेंट पाहणार आहोत. तर CCMP एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक फार्मॅकोलॉजीच्या दृष्टीने महत्त्वाचा तर आहेच, परंतु पेडियाट्रिक पॉइंट ऑफ व्ह्यू पेपर सेकंड मध्येही डायरियावर क्वेश्चन येऊ शकतो. तर आपण दोन्ही एक्झामच्या म्हणजे पेडियाट्रिक आणि फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू आपण आज तो डिस्कस करणार आहे टॉपिक. तर यामध्ये आपण पहिले जो डायरियाचं इंट्रोडक्शन पार्ट पहिले पाहणार आहोत की पॅथोफिजिओलॉजी इंट्रोडक्शन. पॅथोफिजिओलॉजी काय आहे, टाइप्स ऑफ डायरिया, कॉजेस, साइन्स, सिम्पटम्स ऑफ डिहायड्रेशन आणि डायग्नोसिस. तर आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये डायरियाचे पेशंट तुम्ही सर्वांनी ट्रीट केलेले असतीलच, त्यामुळं बेसिक गोष्टी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर असतील. फक्त आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू त्यात आपल्याला काय महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत ते आपण ते पाहणार आहोत. तर डायरियाचं जर डेफिनेशनचा विचार केला, WHO ने ही डेफिनेशन दिलेली आहे. डायरिया इज डिफाईन्ड बाय द WHO ॲज हॅव्हिंग 3 or more लिक्विड स्टूल इन ए 24 hour पिरियड. त्याला आपण डायरिया असं म्हणतो. ओके, 3 or more लूज और लिक्विड स्टूल इन ए 24 hour पिरियड जर असतील तर त्याला आपण डायरिया असं म्हणतो. आणि डायरियामध्ये दोन इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, कन्सिस्टन्सी आणि फ्रिक्वेन्सी. तर याच्यामध्ये कन्सिस्टन्सी रॅदर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ ए स्टूल इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे डायरिया मध्ये स्टूलची कन्सिस्टन्सी कशी आहे, एकदम लिक्विड आहे का सेमी सॉलिड आहे, ते महत्वाचं असतं. आता फ्रिक्वेंट पासिंग ऑफ फॉर्म स्टूल असेल तर त्याला आपण डायरिया म्हणत नाही. जर एखाद्याला फ्रिक्वेंट पासिंग ऑफ फॉर्म स्टूल असेल, त्यामध्ये कन्सिस्टन्सी जी आहे ती सॉलिड असेल, तर आपण त्याला डायरिया कन्सिडर करत नाही. ओके. लहान मुलांमध्ये पण जे फक्त ब्रेस्ट मिल्कवर असतात, त्यांनाही लूज फास्टी स्टूल होऊ शकते, त्यालाही आपण डायरिया असं म्हणत नाही. ओके. तर लहान मुलांमध्ये जे फक्त मिल्कवर आहेत, ब्रेस्ट मिल्कवर, त्यांच्यामध्ये पण जी स्टूलची कन्सिस्टन्सी असते ती खूप वेळ सेमी सॉलिडच असते. ओके. आता डायरियाचे जर कॉजेस पाहिले आपण, तर काही कॉजेस हे अॅक्यूट कॉजेस आहेत, काही म्हणजे काही अक्यूट डायरियल केसेस असतात, काही क्रोनिक असतात. बरोबर आहे. तर डायरिया कॅन रेंज फ्रॉम अॅक्यूट सेल्फ लिमिटिंग एपिसोड टू क्रोनिक इलनेस. आणि जर आपण डेव्हलपिंग कंट्रीचा विचार केला तर इट इज वन ऑफ द मेजर कॉज ऑफ मॉर्बिडिटी अँड मॉर्टेलिटी वर्ल्ड वाईड. डायरियामुळं भरपूर डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जे डेथ आहे किंवा मॉर्बिडिटी आहे किंवा मॉर्टिलिटी आहे ती दिसून येते. एस्पेशली अंडर 5 चिल्ड्रन मध्ये ही जास्त प्रमाणात दिसून येते डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये. ओके. सो डायरिया इज मोर प्रिव्हॅलेंट इन चिल्ड्रन. जर युनिसेफचा डाटा आपण पाहिला तर प्रत्येक दिवशी वर्ल्ड वाईड मध्ये 1400 यंग चिल्ड्रन मृत्यू पावतात डायरियामुळं. Ministry of Health of India also estimated that 13 children die of diarrhea every hour in India. इंडियामध्येही एका तासाला जवळजवळ 13 लहान मुलांचा डायरियामुळे मृत्यू होतो. ओके. अँड डायरिया इज द डिसीज विच इज कन्सिडर्ड ॲज अ सेकंड लिडिंग कॉज ऑफ डेथ इन चिल्ड्रन अंडर 5 years ऑफ ओल्ड. जे 5 वर्षाच्या खाली मुलं आहेत त्यामध्ये हा सेकंड लिडिंग कॉज आहे डेथचा. each year diarrhea kill around 5,25,000 children which are under 5. Okay. Recurrent or protracted diarrhea is also a major cause of protein calorie malnutrition in developing countries. काही मुलांना रिकरंट डायरिया होतो किंवा प्रोट्रॅक्टेड डायरिया जास्त दिवस चालतो, त्यामध्ये प्रोटीन एनर्जी मलन्यूट्रिशनही होऊ शकतं आणि तो एक इम्पॉर्टंट कॉज आहे प्रोटीन कॅलरी मलन्यूट्रिशनचा डेव्हलपिंग कंट्रीमध्ये. ते हे ओव्हरऑल सिनेरिओ मी तुमच्याशी डिस्कस केला. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू यातलं काही महत्वाचं नाहीये, जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस केलेलं आहे की डायरियाचं जे वर्ल्ड वाईड किती
सिव्हिरिटी आहे ते आपण पाहिलेलं आहे. आता डायरिया हा प्रिव्हेंटेबल पण असतो, ट्रीटेबल पण आहे. ओके, जर आपण प्रॉपर हायजेनिक कंडिशन मेंटेन केल्या, जसं सेल्फ ड्रिंकिंग वॉटर आहे, ओके, ॲडिक्वेट सॅनिटायझेशन अँड हायजीन मेंटेन केली, तर खूप साऱ्या डायरियल केसेस आपण प्रिव्हेंट करू शकतो. कारण कंटॅमिनेटेड वॉटर हा एक इम्पॉर्टंट सोर्स आहे, त्यामुळं सेल्फ ड्रिंकिंग वॉटर फार महत्वाचं आहे डायरियल केसेस प्रिव्हेंट करण्यासाठी. तर सेल्फ ड्रिंकिंग वॉटर असेल, ॲडिक्वेट सॅनिटायझेशन अँड हायजीन, with the help of that we can prevent many डायरियल केसेस. सो डायरिया प्रिव्हेंटेबल पण आहे, ट्रीटेबल पण आहे. त्याचप्रमाणे आता लहान मुलांच्या इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये रोटा व्हायरस इन्क्लूड केलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की जर डायरिया चिल्ड्रनमध्ये जर डायरियाचे कॉजेस पाहिले, तर मोस्ट कॉमन कॉज ऑफ डायरिया इन चिल्ड्रन इज व्हायरल इन्फेक्शन अँड इट इज कॉज बाय रोटा व्हायरस. रोटा व्हायरस हे मोस्ट कॉमन कॉज आहे डायरियाचं चिल्ड्रनमध्ये. त्यामुळे आता रोटा व्हायरसच्या प्रिव्हेन्शनसाठी, रोटा व्हायरस इंड्यूस डायरियाच्या प्रिव्हेन्शनसाठी वॅक्सिन आपण यूज करू शकतो. सो रोटा व्हायरस वॅक्सिन इज ऑल्सो युजफुल इन प्रिव्हेन्शन ऑफ डायरिया. तर इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये ते रोटा व्हायरस वॅक्सिन आता इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर ट्रीटमेंटसाठी डिहायड्रेशन जे डायरियामध्ये होतं ते पहिले आपल्याला ट्रीट करणं गरजेचं असतं, आणि माइल्ड टू मॉडरेट डायरियामध्ये ओआरएस सोल्युशन सफिशियंट आहे. सिव्हिअर डायरिया असेल तर त्यामध्ये आपल्याला IV फ्लुइडची गरज पडते. तर ओरल सोल्युशन प्लस झिंक टॅबलेट्स इज द ट्रीटमेंट ऑफ चॉईस. आता झिंक टॅबलेटचं झिंक टॅबलेट सुद्धा डायरियाच्या ट्रीटमेंटमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की झिंक टॅबलेटचं सिग्निफिकंट काय, तर आपण ते नंतर पाहणारच आहोत. तर ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू ओआरएस सोल्युशन, आता ओआरएस सोल्युशन आणि झिंक टॅबलेट ट्रीटमेंट ऑफ चॉईस म्हणतो, कारण मेजॉरिटी केसेस ह्या व्हायरल इन्फेक्शन झालेल्या असतात चिल्ड्रनमध्ये. त्यामुळं सेल्फ लिमिटिंग असतो तो डिसीज, आणि त्यामुळं आपल्याला फक्त जे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स झालेलं आहे ते ट्रीट करणं गरजेचं आहे. फक्त त्या ओआरएस मुळे 50 मिलियन चिल्ड्रनची लाईफ आपण सेव्ह केलेली आहे लास्ट 25 वर्षांमध्ये. ओके, आता जर ओआरएस सोल्युशन अवेलेबल नसेल तर आपण होममेड ओआरएस सोल्युशनही वापरू शकतो. ओके, आता पॅथोफिजिओलॉजी आपण डायरियाचे पाहूया थोडक्यात. आता यामध्ये एक पॉइंट जो महत्वाचा आहे आपण पाहिलेला आहे की डायरिया हा प्रिव्हेंटेबल ॲज वेल एज ट्रीटेबल आहे. प्रिव्हेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू जे हायजीन्स आहे, ओके, आणि सेल्फ ड्रिंकिंग वॉटर, प्रॉपर सॅनिटायझेशन, all these things are important. Rotavirus is also rotavirus vaccine also we use to prevent rotavirus induced diarrhea in children. त्यानंतर ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू ही आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. त्यात मेजॉरिटी ऑफ द केसेस मध्ये ओआरएस प्लस झिंक आपण यूज करतो, कारण मोस्ट ऑफ द केसेस हा व्हायरल इन्फेक्शनच्या असतात. आणि त्यानंतर आता आपण रिलिव्हंट पॅथोफिजिओलॉजी आपण डायरियाची पाहणार आहोत की डायरियामध्ये काय होतं. ओके, आता काही फिजिओलॉजी पार्ट पण मी तुमच्याशी डिस्कस करणार आहेत, आणि त्यानंतर आपण मग काय होतं ते पाहणार आहोत. टाइप्स ऑफ डायरिया आपण पाहणार आहोत. तर आपल्याला माहित आहे की वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट्स हे इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतात. वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट हे इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतात, त्याचप्रमाणे सिक्रिटही होतात. तर वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स आर ऍब्सॉर्ब ॲज वेल एज सिक्रिटेड इन द इंटेस्टाईन. बरोबर आहे, बरोबर. तर आता समजा हा इंटेस्टाईन आहे, त्याला जी लाइनिंग असते म्युकोजल सेल आणि नंतर इपिथेलियल लाइनिंग असते, इपिथेलियल लाइनिंग. ओके, तर वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट हे ऍब्सॉर्ब पण होतात आणि सिक्रिट पण होतात इंटेस्टाईन मध्ये. तर ते कसे होतात ते आपण पाहणार आहोत. ओके, ते आपण पाहणार आहोत. सो जेजिझम हा स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे. ओके, इट इज फ्रीली परमिएबल टू सॉल्ट अँड वॉटर विच आर पॅसिवली ऍब्सॉर्ड सेकंडरी टू न्यूट्रियन. तर जेजुनम मधून सॉल्ट आणि वॉटर पॅसिवली ऍब्सॉर्ब होतात,
सेकंडरी टू न्यूट्रिएंट, जसं ग्लुकोज आहे, अमायनो ऍसिड्स आहे, तर यांचं जेव्हा ऍब्सॉर्प्शन होतं त्याच्याबरोबर वॉटरही ऍब्सॉर्ब होतं. तर जेजुनम मधून सॉल्ट अँड वॉटरचं ऍब्सॉर्प्शन हे पॅसिव्ह प्रोसेसने होतं अँड सेकंडरी न्यूट्रिएंट पासून होतं. सेकंडरी टू न्यूट्रिएंट ग्लुकोज अमायनो ऍसिडचं ऍब्सॉर्प्शन होतं आणि वॉटरही ऍब्सॉर्ब केलं जातं. ओके. इन द इलियम अँड कोलॉन, इन द इलियम अँड कोलॉन, इलियम हा स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे, कोलॉन म्हणजे लार्ज इंटेस्टाईन. त्यामध्ये एन ए प्लस के प्लस एटीपेज पंप असतात आणि एन ए प्लस के प्लस एटीपेज पंप रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन ऑफ द sodium and along with water is also absorbed. And this sodium potassium pumps mainly present in the villus cell. तर कोलॉन मध्ये क्रेफ्ट सेल आणि विलस सेल असे दोन सेल्स असतात. तर विलस सेलवर Na प्लस के प्लस एटीपेज पंप असतात आणि ते सोडियमचं ऍब्सॉर्प्शन करतात आणि त्याच्याबरोबर सोडियम जेव्हा ऍब्सॉर्ब झाला तर वॉटरही ऍब्सॉर्ब होतो. तर तुम्हाला यामध्ये विलस सेलवर कोणता पंप आहे, कोणता ट्रान्सपोर्टर आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तर विलस सेलवर Na प्लस के प्लस एटीपेज पंप असतो. तो सोडियमचं ऍब्सॉर्प्शन करतो आणि त्याच्याबरोबर वॉटरही ऍब्सॉर्ब होतं. तर हे विलस सेलशी रिलेटेड गोष्ट पाहिलेली आपण. ओके. त्यानंतर आता क्रेफ्ट सेलवर काय असतं ते पाहूया. म्हणजे विलस सेल जे आहेत इंटेस्टाईन मधल्या ते वॉटर काय करतात, विलस सेल काय करतात वॉटरचं ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन. ओके. आणि ऍब्सॉर्प्शन हे सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप थ्रू सोडियमचं ऍब्सॉर्प्शन होतं आणि मग त्यामुळे वॉटरही पॅसिव्हली ऍब्सॉर्ब होतं. आता जे क्रेफ्ट सेल आहे इंटेस्टाईन मधल्या त्या काय करतात, क्रेफ्ट सेल क्रेफ्ट सेल जे आहेत जीआयटी मध्ये, तर त्या क्लोराईडचं सिक्रेशन करतात गटमध्ये. ओके. अँड त्यामुळं वॉटर आणि सोडियमचंही सिक्रेशन होतं. ओके. तर क्रेफ्ट सेल जे आहेत त्या क्लोराईडचं सिक्रेशन सेलमधून ल्युमेन मध्ये करता इंटेस्टाईनचा अँड क्लोराईडचं सिक्रेशन झाल्यावर त्यामुळं इनडायरेक्टली सोडियम आणि वॉटरचंही सिक्रेशन होतं. थोडक्यात याच्यामध्ये एकच गोष्ट सांगायची आहे की विलस सेलमध्ये सोडियम आणि वॉटर ऍब्सॉर्ब होता, क्रेफ्ट सेल मधून सोडियम आणि वॉटर काय होता, ल्युमेन मध्ये सिक्रेट. सिक्रेट होता. तर हे दोन पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता हे क्रेफ्ट सेलचे ऍक्शन काही सबस्टन्स फॅसिलेट करतात. कोणते सबस्टन्स फॅसिलेट करतात? प्रोस्टॅग्लॅन्डिन. प्रोस्टॅग्लॅन्डिन क्रेफ्ट सेलवरचे ऍक्शन वाढवतात, म्हणजे सोडियम वॉटरचं सिक्रेशन वाढेल. ल्युमेन मध्ये वॉटर जास्त आला तर तो वॉटर काय होईल, फिकल मॅटर थ्रू इलिमिनेट होईल. आपण पाहिलेलं आहे प्रोस्टॅग्लॅन्डिन मुळे काय ऍडव्हर्स इफेक्ट होतात. त्यात एक ॲब्डोमिनल क्रॅम्प आहे, डायरिया आपण पाहिलं होतं जेव्हा आपण पेप्टिक अल्सर डिस्कस करत होतो प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स, तर ते डायरिया इंड्यूस करतात. त्यानंतर ल्युकोट्राईन्स, कॅल्शियम, सायक्लिक एएमपी, सायक्लिक जीएमपी हे सर्व क्रेफ्ट सेलवर सोडियम आणि वॉटर सिक्रेट करतात. क्रेफ्ट सेलवर हे सर्वजण सोडियम आणि वॉटर सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळं हे काही पर्सन्स मध्ये हे जर सबस्टन्स जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह झाले तर वॉटर जास्त लॉस होऊन डायरिया होऊ शकतो. तर क्रेफ्ट सेल रिस्पॉन्सिबल फॉर सोडियम अँड वॉटर सिक्रेशन, विलस सेल रिस्पॉन्सिबल फॉर सोडियम अँड वॉटर ऍब्सॉर्प्शन. आता हे ग्लुकोज फॅसिलिटेड सोडियम ऍब्सॉर्प्शन काय असतं मी तुमच्याशी डिस्कस करतो. आता या सर्व गोष्टी आपल्या फिजिओलॉजी पार्टशी रिलेटेड आहे. याच्यात आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कोणालाही याच्यातलं काहीही लक्षात ठेवायची गरज नाही, परंतु काही बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. विलस सेलचं फंक्शन काय, क्रेफ्ट सेलचं फंक्शन काय, सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्टचं फंक्शन काय. तर एक लक्षात घ्या की सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट जो आहे ते इंटेस्टाइनल सेलवरती प्रेझेंट असतो. ओके. ते काय करतो, सोडियम ग्लुकोज ट्रान्सपोर्ट. तर हा सिम्पोर्ट आहे. ओके. हा सिम्पोर्ट आहे.
ओके. आणि सोडियम ग्लुकोज ट्रान्सपोर्ट इज इम्पॉर्टंट फॉर ऍब्सॉर्प्शन ऑफ सोडियम फ्रॉम द इंटेस्टाइन, अँड फॉर दॅट ग्लुकोज इज इम्पॉर्टंट. ग्लुकोज फॅसिलेट सोडियम ऍब्सॉर्प्शन. ग्लुकोज फॅसिलेट सोडियम ऍब्सॉर्प्शन. ओके. आणि त्यामुळं आपण ORS सोल्युशन मध्ये ग्लुकोज करतो. द मेन पर्पज ऑफ ऍडिंग ग्लुकोज इन ORS सोल्युशन, जे मेन पर्पज आहे ग्लुकोज ऍड करायचं ORS सोल्युशन मध्ये, तर ग्लुकोज सोडियमचं ऍब्सॉर्प्शन फॅसिलेट करतो. त्यामुळे सोडियमचं ऍब्सॉर्प्शन चांगलं होतं. बरोबर आहे? लक्षात आलं? आणि त्यामुळे आपण ग्लुकोज ORS सोल्युशन मध्ये यूज करतो. खूप जणांना असं वाटतं की एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू आपण तो यूज करतो, पण एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू हा त्याचा मेन रोल नाही आहे. तो ग्लुकोजचा रोल जो आहे ORS सोल्युशन मध्ये ग्लुकोज ऍड करण्यामागचा हेतू हा आहे की सोडियमचं ऍब्सॉर्प्शन ग्लुकोज सोडियम ट्रान्सपोर्ट थ्रू चांगला व्हावं आणि सोडियम जास्तीत जास्त शरीरात जावं. ओके. तर ग्लुकोज फॅसिलिटेड सोडियम ऍब्सॉर्प्शन टेक्स प्लेस इन द इलियम by sodium glucose co-transporter. Absorbed sodium in turn absorb water from the small intestine. जसं सोडियम ऍब्सॉर्ब झाला की त्याच्याबरोबर तो वॉटरही ऍब्सॉर्ब होतो ऑस्मोसिस प्रोसेसने. एक लक्षात घे की जिथं जिथं सोडियम ऍब्सॉर्ब होतो तिथं ऑस्मोसिस प्रोसेसने वॉटरही ऍब्सॉर्ब होतं. ओके. ओके. ठीक आहे. आणि इम्पॉर्टंट थिंग, दिस मेकॅनिझम रिमेन इंटॅक्ट इव्हन इन सिव्हिअर डायरिया. तर डायरियाच्या पेशंटमध्ये हे जे ट्रान्सपोर्ट आहे हो इंटॅक्ट राहतो. त्यामुळे आपण ग्लुकोज आणि सोडियम एकत्र दिलं तर ग्लुकोज सोडियमचं ऍब्सॉर्प्शन चांगलं करेल थ्रू ग्लुकोज सोडियम पंप थ्रू, आणि सोडियम ऍब्सॉर्ब झाला तर वॉटरही ऍब्सॉर्ब होईल. ओके. तर ORS सोल्युशन मध्ये ग्लुकोजचा रोल लक्षात आला तुमच्या? हो सर. ओके. आता टाइप्स ऑफ डायरिया आपण पाहूया. आता हे पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कोणीही विचारणार नाही, जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण टाइप्स ऑफ डायरिया डिस्कस करत आहोत. तर ऑस्मोटिक डायरिया, सिक्रेटरी डायरिया आपण पहिले दोन टाइप पहिले पाहूया. ऑस्मोटिक डायरिया म्हणजे काय? तर काय आहे की खूप सारे ऑस्मोटिक कंपाऊंड्स जे असतात ते इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होत नाहीत, स्मॉल इंटेस्टाईन मधून. आणि असे प्युअरली ऍब्सॉर्बेबल ऑस्मोटिक सबस्टन्स जेव्हा लार्ज इंटेस्टाईन मध्ये येतात तर ऑस्मोटिक सबस्टन्सला एक प्रॉपर्टी असतात की ते त्यांच्याबरोबर वॉटर होल्ड करतात. आणि वॉटर होल्ड केल्यामुळं त्या वॉटरचं ऍब्सॉर्प्शन होत नाही आणि ते सबस्टन्स जसे फिसेस मधून बाहेर पडतात त्याबरोबर वॉटरही पडतं. आणि त्या टाईपच्या डायरियाला आपण, त्यामुळे जर जास्त फ्लुइड लॉस झालं तर त्या टाईपच्या डायरियाला आपण ऑस्मोटिक डायरिया असं म्हणतो. ऑस्मोटिक डायरिया. लक्षात आलं? ऑस्मोटिक डायरिया. ऑस्मोटिक डायरिया कशामुळे होतो, कसा होतो ते लक्षात आलं की आपण जे सबस्टन्स घेतो ओरल रूटने त्यात जे ऑस्मोटिक कंपाऊंड्स असतात पुअरली ऍब्सॉर्बेबल, ते इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होणार नाहीत. स्मॉल इंटेस्टाईन किंवा स्टमक मधून ऍब्सॉर्ब होणार नाही. तर ते अनऍब्सॉर्बेबल सबस्टन्स कुठे जातील? लार्ज इंटेस्टाईन मध्ये. आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर त्यांना काय प्रॉपर्टी असते ऑस्मोटिक कंपाऊंडला? ते काय होल्ड करतात स्वतः बरोबर? वॉटर. मग आता ऑस्मोटिक कंपाऊंड्सनी वॉटर होल्ड केलं तर ल्युमेन मधलं वॉटर कंटेंट काय होईल? वाढेल. आणि ते फिसेस थ्रू बाहेर पडणार आहे. जसं ऑस्मोटिक सबस्टन्स फिसेस थ्रू बाहेर पडले त्याच्याबरोबर वॉटर पण पडेल आणि त्याच्यामुळं जो फ्लुइड लॉस होतो किंवा जो डायरिया होतो त्याला आपण काय म्हणतो? ऑस्मोटिक. डायरिया. ओके. ओके. त्यामध्ये तुम्हाला लॅक्टोज इंटॉलरन्स माहित असेल. ओके. लॅक्टोज इंटॉलरन्स काही चिल्ड्रन मध्ये दिसून येतो. ते लॅक्टोज इंटॉलरन्स मध्ये ऑस्मोटिक डायरिया होतो. आपण ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह यूज करतो कॉन्स्टिपेशन मध्ये, मॅग्नेशियम सॉल्ट्स वगैरे आहे. ओके. तर ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह आपण यूज करतो. ओके. ते आहे. लॅक्टिलोज आपण यूज करतो. तर ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह मुळे ही हे डायरिया होतो. त्यामुळं ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह आपण कोणत्या कशाच्या ट्रीटमेंट मध्ये यूज करतो? कॉन्स्टिपेशन. कशाच्या ट्रीटमेंट मध्ये यूज करतो? कॉन्स्टिपेशन. आणि ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह कोणत्या प्रॉपर्टीवर इफेक्टिव्ह आहे? त्यांची कोणती प्रॉपर्टी आहे? ऑस्मोटिक प्रॉपर्टी.
Osmotic. पण ते जर जास्त प्रमाणात यूज झाले तर काय होऊ शकतं? डायरिया. डायरिया होऊ शकतो. लक्षात आलं? काहींना मल ऍब्सॉर्प्शन सिंड्रोम असतो. मल ऍब्सॉर्प्शन म्हणजे जे पण डायटरी कंटेंट आहे डाएट मध्ये घेणारा खूप सारं ऍब्सॉर्ब होत नाही आणि ते फिकल मॅटर थ्रू एलिमिनेट होतं. मग त्यात जर ऑस्मोटिक सबस्टन्स असतील, बरोबर आहे, तर मग त्यामुळं काय होईल, वॉटर पण होल्ड होईल आणि वॉटर पण लॉस होईल आणि ऑस्मोटिक डायरिया होऊ शकतो. मग काही पॅन्क्रियाटिक डिसीजेस आहे, सिलियाक डिसीज नावाचा आजार आहे, त्यामध्ये ऑस्मोटिक डायरिया होतो. तर ऑस्मोटिक डायरिया कसा होतो ते एक लक्षात आलं तुमच्या? ओके. आता पुढचा आहे सिक्रेटरी डायरिया. सिक्रेटरी डायरिया कशामुळे होतो? आता नावामध्येच आहे सिक्रेटरी डायरिया. ओके, नावामध्ये सिक्रेटरी वर्ड आहे. ओके, म्हणजेच यामध्ये आपण इंटेस्टाईनचं फंक्शन काय आहे, इंटेस्टाईनचं रोल काय आहे वॉटर ऍब्सॉर्प्शन सिक्रेशन मध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, आपण पाहिलेलं आहे की ज्या व्हिलस सेल आहे ते सोडियम आणि वॉटरचं ऍब्सॉर्प्शन करतात आणि ज्या क्रेफ्ट सेल आहेत ते वॉटर आणि सोडियमचं सिक्रेशन करतात. तर सिक्रेटरी डायरियामध्ये काय होतं की इंटेस्टाईनचं जी सिक्रेटरी प्रोसेस आहे ती वाढते आणि ऍब्सॉर्प्शन जी प्रोसेस आहे ती इनहिबिट होते. सिक्रेटरी डायरियामध्ये इंटेस्टाईन मधून जे सिक्रिशन होतं वॉटर आणि सोडियम इन द ल्युमेन त्याचं प्रमाण जास्त होतं आणि ऍब्सॉर्प्शन ऑफ द सोडियम अँड वॉटर फ्रॉम ल्युमेन इन टू द सेल इज इनहिबिटेड. त्याच्यामुळे ल्युमेन मधलं वॉटर कंटेंट काय होईल? वाढेल आणि त्यामुळं डायरिया होणार आहे. म्हणजे एक्सेस सिक्रिशन आणि इनहिबिशन ऑफ ऍब्सॉर्प्शन त्याने ही डायरिया होतो. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, कोणता डायरिया म्हणतो? Secretary. सिक्रेटरी डायरिया. ओके ओके. आता कोणत्या कंडिशन मध्ये ही सिक्रेटरी डायरिया दिसून येतो? तर काही बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत. ओके, शिगेला डिसेंट्री तुम्ही ऐकला असेल, साल्मोनेला टायफीड ज्यांनी टायफॉइड होतो त्यांना डायरिया होतो साल्मोनेला इन्फेक्शन मुळे. ओके, काही बॅक्टेरिया टॉक्झिन प्रोड्यूस करतात, त्या टॉक्झिन मुळे ही सिक्रेटरी डायरिया होतो. जसं कोलरा आहे, विब्रिओ कोलरा. त्यानंतर ई कोलाय आहे. ई कोलायचे खूप सारे टाइप्स आहेत, त्यामधला एंटरोटॉक्झिजनिक ई कोलाय त्याने ही सिक्रेटरी डायरिया होतो आणि तो टॉक्झिन तयार करतो आणि त्याच्यामुळे तो होतो. काही व्हायरल इन्फेक्शन जे आहेत, रोटा व्हायरस, नोरो व्हायरस, त्यानेही सिक्रेटरी डायरिया होतो. त्याचप्रमाणे आयबीडी आपण पाहिलेलं आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज, त्यामुळे ही सिक्रेटरी डायरिया होतो. तसेच काही ड्रग ही सिक्रेटरी डायरिया प्रोड्यूस करतात. ओके, तर सिक्रेटरी डायरिया हा एक्सेस सिक्रेशन of the water and sodium into the lumen and inhibition of absorption of sodium and water from lumen into the cell. Due to that this occur, and in many infection the cause of diarrhea is due to excess secretion. तर मग साल्मेनोला, शिगेला बॅक्टेरियल इन्फेक्शन, त्यानंतर बॅक्टेरियल एंटोटॉक्झिन जे आहेत, विब्रिओ कोलेरा जो एंटोटॉक्झिन प्रोड्यूस करतो, एंटरोटॉक्झिजेनिक ई कोलाय जे एंडोटॉक्झिन प्रोड्यूस करतो त्यांनी होणारा डायरिया, व्हायरल इन्फेक्शन जे आहेत, रोटा व्हायरस, नोरो व्हायरस त्यांनी होणारा डायरिया, इन्फ्लॅमेटरी बावेल डिसीज आणि काही ड्रग्ज मुळे होणारा डायरिया, हे सगळे सिक्रेटरी डायरियाचे प्रकार आहेत. लक्षात आलं तुमच्या हे सिक्रेटरी डायरिया? हो सर. हो सर. ओके. आता हे मोटिलिटी डिसऑर्डर डायरिया, ज्यामध्ये पेरिस्टाल्सिस वाढते, त्यावेळेस काय होतं की पेरिस्टाल्सिस वाढल्यामुळं इंटेस्टाईनला कमी वेळ भेटतो. जे वॉटर आणि सोडियम इंटेस्टाईन ल्युमेन मध्ये आहे त्याच्या ऍब्सॉर्प्शन साठी जो वेळ भेटतो तो कमी भेटतो जर पेरिस्टाल्सिस जास्त असेल. पेरिस्टाल्सिस जर स्लो असेल तर जास्त वेळ भेटेल सोडियम आणि वॉटरच्या ऍब्सॉर्प्शन साठी. तर मोटिलिटी वाढली, पेरिस्टाल्सिस वाढली तर सोडियम आणि वॉटरचं प्रॉपर ऍब्सॉर्प्शन होईल का? नाही. नाही होणार. आणि त्याच्यामुळं सोडियम आणि वॉटर ल्युमेन मध्ये राहून ते एलिमेंट होऊ शकतं आणि त्यामुळे डायरिया होतो. तर मोटिलिटी असोसिएटेड डायरिया आपण IBS पाहिलेले पहा, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम.
त्यामध्ये डायरिया प्रिडॉमिनंट इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे आणि कॉन्स्टिपेशन प्रिडॉमिनंट इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे. तर इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये इंटेस्टायनल मोटिलिटी अफेक्ट होते. काही पेशंट मध्ये मोटिलिटी वाढते, काही मध्ये स्लो होते. तर मोटिलिटी वाढल्यामुळं डायरिया प्रॉमिनंट इरिटेबल बॉवेल सिंड्रोम दिसून येतो. थायरोटॉक्झिकोसिस, हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये इंटेस्टायनल मोटिलिटी वाढते, त्यामुळे हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटला डायरिया होतं. हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये कॉन्स्टिपेशन जास्त दिसून येतं, म्हणजे जीआयटी रिलेटेड सिम्पटम्स मध्ये, कारण जीआयटी मोटिलिटी त्यांच्यात कमी झालेली असते हायपोमध्ये. आणि हायपरथायरॉइडिझम मध्ये जीआयटी इंटेस्टायनल मोटिलिटी म्हणूया आपण, इंटेस्टायनल मोटिलिटी वाढते आणि त्यामुळं पेरिस्टाल्सिस वाढल्यामुळं डायरिया होतो. त्याचप्रमाणे डायबेटिक न्यूरोपॅथीच्या पेशंटमध्येही डायरिया होऊ शकतो. तर हे मोटिलिटी असोसिएटेड डायरिया झालं. म्हणजे 3 प्रकार आपण डायरियाचे पाहिलेले आहे: ऑस्मोटिक डायरिया, सिक्रेटरी डायरिया आणि मोटिलिटी डिसऑर्डर डायरिया. लक्षात आलं तुम्हाला? हो सर. हो सर. ओके. आता ह्या गोष्टी सगळ्या नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करत आहे मी, बरोबर आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे लिहिण्याची गरज नाहीये, कारण फार्मेकोलॉजी मध्ये हे कोणी विचारणार नाही तुम्हाला टाइप्स ऑफ डायरिया. ओके. पर्सिस्टंट डायरिया कधी म्हणतो आपण? जेव्हा तो डायरिया कंटिन्यू 14 दिवसापेक्षा 14 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस राहिला, त्याला आपण पर्सिस्टंट डायरिया असं म्हणतो. ओके. क्रोनिक डायरिया कधी म्हणतो? की तो 30 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त राहिला तर त्याला आपण क्रोनिक डायरिया म्हणतो. ओके. तर पर्सिस्टंट डायरिया म्हणजे जर डायरिया विच लास्ट फॉर 14 डेज ऑर लॉंगर, त्याला आपण पर्सिस्टंट डायरिया म्हणतो. क्रोनिक डायरिया, व्हेन डायरिया रिमेन फॉर मोर दॅन 30 डेज, देन इट इज नोन ॲज क्रोनिक डायरिया. आता डायरिया आणि डिसेंट्री यातलं फरक काय आहे? की डिसेंट्री मध्ये जे फ्लुइड लॉस होतं त्याबरोबर त्या याच्यामध्ये ब्लड लॉसही असतं. तर अॅक्यूट ब्लडी डायरियाला आपण डिसेंट्री असं म्हणतो. अॅक्यूट ब्लडी डायरियाला आपण डिसेंट्री असं म्हणतो. तर आपण डायरियाचे टाइप्स पाहिलेले आहेत. ऑस्मोटिक डायरिया आहे, सिक्रेटरी डायरिया आहे, मोटिलिटी डिसऑर्डर रिलेटेड डायरिया आहे. आता डायरियाचे कॉजेस काय आहे? आता कॉजेस मध्ये काही डायरिया हे काही दिवसांसाठीच असतात, त्यामुळे त्यांना अॅक्यूट डायरिया असं म्हणतो. त्याचे कॉजेस काय? काही डायरिया हे पर्सिस्टंट राहतात, काही मध्ये क्रोनिक डायरिया डेव्हलप होतो. तर क्रोनिक कॉजेस काय आहे ते आपण पाहणार आहोत. आता हे कॉजेस पण फार्मेकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट नाहीये, जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू और पीडियाट्रिक पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे. तर कॉजेस ऑफ अॅक्यूट डायरिया पहिले आपण पाहणार आहोत आणि नंतर आपण क्रोनिक डायरियाचे कॉजेस पाहणार आहोत. तर इन्फेक्शन हे सर्वात महत्वाचा कॉज आहे आणि त्यामध्ये ते व्हायरल इन्फेक्शन असतील, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा प्रोटोझोअल इन्फेक्शन असेल. तर मोस्ट कॉमन कॉज ऑफ डायरिया मी तुम्हाला सांगितलंय. काय आहे तो चिल्ड्रन मध्ये? रोटा व्हायरस. रोटा व्हायरस. तर व्हायरस जे आहेत, रोटा व्हायरस, नोरो व्हायरस जनरली ऍडल्ट मध्ये ते डायरिया प्रोड्यूस करतो. तर रोटा व्हायरस, नोरो व्हायरस हे व्हायरल इन्फेक्शन. बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये कोणकोणते बॅक्टेरिया डायरिया प्रोड्यूस करतात? तर तुम्हाला कोलारा एक माहित आहे, विब्रिओ कोलारा. शिगेला माहित असेल, साल्मोनेला माहित असेल. हे ऑर्गॅनिझम माहित आहे तुम्हाला? हो सर. ओके. हो सर. त्यानंतर इकोलायचे काही टाइप्स आहेत, त्यामध्ये एंटरोपॅथोजेनिक इकोलाय आणि एंटरोटॉक्झिजेनिक इकोलाय. हा इकोलाय ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. युटीआय मध्ये पण तुम्ही ऐकलं असेल इकोलाय. ओके. ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. त्याचे काही टाइप्स आहेत, त्यानुसार आपण लक्षात ठेवा की एंटरोपॅथोजेनिक आणि एंटरोटॉक्झिजेनिक इकोलाय डायरिया प्रोड्यूस करतात. आणि कॅम्पेलोबॅक्टर जेजुनी नावाचं जो ऑर्गॅनिझम आहे, ऐकलंय कॅम्पेलोबॅक्टर जेजुनी? हो सर. तो पण डायरिया प्रोड्यूस करतो. तर हे बॅक्टेरियल कॉजेस झालेत. ओके. बॅक्टेरियल कॉजेस. मग आपण व्हायरल कॉजेस पाहिले, बॅक्टेरियल कॉजेस पाहिले आणि प्रोटोझोअल कॉजेस. प्रोटोझोअल मध्ये एंटीअमिबा हिस्टोलायटिका. काय करतं हे? कोणती डिसेंट्री करतं? जीआरडिया, अमेबी. अमेबी. तर प्रोटोझोअल मध्ये एंटीअमिबा हिस्टोलायटिका आणि जीआरडिया. हा जीआरडिया जीआरडियासिस करतं. तर हे इन्फेक्शनचे कॉजेस आहे. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन मुळे होऊ शकतो डायरिया, बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे होऊ शकतो आणि प्रोटोझोअल इन्फेक्शन मुळेही होऊ शकतो. ओके. कमिंग टू द नेक्स्ट अॅक्यूट कॉजेस मध्ये ड्रग इंड्यूस.
antibiotics. If we use antibiotics, many antibiotics responsible for diarrhea as the adverse effect. Prostaglandins मी तुम्हाला सांगितलं की प्रोस्टाग्लॅन्डिन्स क्रेफ्ट सेलवर ऍक्ट होऊन क्लोराईडचं सिक्रेशन वाढवतात, त्यामुळे सोडियम वॉटर सिक्रेशनही वाढतं आणि त्यामुळे डायरिया साईड इफेक्ट येतो. म्हणून प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉगच्या साईड इफेक्ट मध्ये डायरिया आपण मेन्शन केलेला आहे. ओके. प्रोकायनेटिक ड्रग जे आहे मेटोक्लोप्रामाइड, सिसॅप्राइड, तेही डायरिया इंड्यूस करू शकतात. ओके. आणि कोलचिसिन ऐकलंय? कोलचिसिन पुढे यूज होतो कोलचिसिन. युरिकोसिडिक ड्रग्स. येस, गाऊट मध्ये. तर कोलचिसिन हे ऍक्यूट गाऊट मध्ये आपण यूज करतो. आता कोलचिसिन मुळे डायरिया एक होतो. तर पहिले असं होतं की कोलचिसिन देताना जोपर्यंत डायरिया होत नाही तोपर्यंत घ्या, असंही पेशंटला काही फिजिशियन ऍडवाइस करायचे की कोलचिसिन मुळे डायरिया होतोच, मग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे ड्रग घ्या ऍक्यूट गाऊट ट्रीट करताना. तर कोलचिसिनचाही ऍडव्हर्स इफेक्ट आहे डायरिया. तर काही डायरियामुळं, काही ड्रग्समुळं ही डायरिया होतो. आता अँटीबायोटिक्समुळे जो डायरिया होतो हे 2 कारणांमुळे होतो. ओके. तर त्याचे कारण काय आहेत? तुम्हाला माहिती आहे अँटीबायोटिक्समुळे डायरिया का होतो? बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय डिस्टर्ब होतो. व्हेरी गुड. तर जेव्हा आपण अँटीबायोटिक्स यूज करतो, अनएब्सॉर्ब अँटीबायोटिक्स हे स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन मधून लार्ज इंटेस्टाईन मध्ये येतात आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये हे अँटीबायोटिक्स नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय करतात. इंटेस्टाईन मधला नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय झाल्यामुळं तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होतात आणि त्याच्यामुळे डायरिया होतो. हा एक कारण आहे. दुसरा कारण असं आहे की जे अँटीमायक्रोबियल ड्रग्स लार्ज इंटेस्टाईन मध्ये येतात ते इंटेस्टायनल म्युकोजाचं इरिटेशन करतात आणि ड्यू टू दिस इरिटेशन देर इज सिक्रेशन ऑफ वॉटर इंटू द ल्युमेन आणि त्याच्यामुळे ही डायरिया होतो. तर 2 कारण आहेत अँटीबायोटिक्स मुळे डायरिया होण्याचे. एक नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रक्शन अँड ड्यू टू दॅट देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम इन द इंटेस्टाईन, आणि दुसरं ड्यू टू इरिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ अँटीबायोटिक्स. दिस अँटीबायोटिक प्रोड्यूस इरिटेशन ऑफ द intestinal epithelial lining, and due to that water secretion in the lumen is increased आणि त्याच्यामुळे ही ते डायरिया होऊ शकतो. तर 2 कारण लक्षात आले की अँटीबायोटिक्स मुळे डायरिया का होतो. नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रक्शन सर्वांना माहित आहे आणि तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होते. आणि दुसरं काय आहे, इंटेस्टायनल इपिथेलियल लाइनिंगचं काय होतं, इरिटेशन. आणि इरिटेशन झाल्यामुळे कसलं सिक्रेशन वाढतं, वॉटरचं. लक्षात आलं? ओके. काहींना न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असेल तरीही डायरिया होतो. ओके. तो पण ऍक्यूट कॉज आहे डायरियाचा. ओके. आता हे पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही आहे, जस्ट आपण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करत आहोत. ओके. एक मिनिट. ओके. जे डायरिया प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम आहे ना ते नॉन इन्व्हेजिव्ह आणि इन्व्हेजिव्ह मध्ये डिव्हाइड होतात. नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे काय आणि इन्व्हेजिव्ह म्हणजे काय? तर इन्व्हेजिव्ह जे असतात ते म्युकोजल लाइनिंग जी आहे इंटेस्टाईनची त्याला इन्व्हेड करतात. नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे ते ल्युमेन मध्येच राहतात, ते म्युकोजल लाइनिंग ला ब्रेक करून आत येत नाही, म्हणजे ते इन्व्हेजिव्ह नसतात. नॉन इन्व्हेजिव्ह आणि इन्व्हेजिव्ह मधला फरक कळला तुम्हाला? इन्व्हेजिव्ह म्हणजे जे इंटेस्टाइनल लाइनिंग जे असते ना, इपिथेलियल लाइनिंग, तर त्याला इन्व्हेड करून आत येतात, म्युकोजा मध्ये जातात, एंटर होतात. ठीक आहे. नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे हे ल्युमेन मध्येच असतात. ओके. लक्षात आलं नॉन इन्व्हेजिव्ह आणि इन्व्हेजिव्ह मधला फरक? येस. नॉन इन्व्हेजिव्ह ऑर्गॅनिझम कोणते आहेत ते पहा. एंटरोटॉक्सिजेनिक ई कोलाई, साल्मोनेला, एंटरायटिडिस म्हणतात त्याला, विब्रिओ कोलरा, रोटा व्हायरस, हे नॉन इन्व्हेजिव्ह आहेत ऑर्गॅनिझम. इन्व्हेजिव्ह मध्ये खूप आहेत. एंटरोपॅथ, आता हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही. एंटरोपॅथोजेनिक ई कोलाई, शिगेला,
साल्मोनेला टायफिमोरियम हा इन्व्हेजिव्ह आहे. तुम्ही टायफॉइड अल्सर ऐकलंय इंटेस्टाईन मध्ये? येस सर. ओके, मग हे इन्व्हेड करून तिथं म्युकोजा डॅमेज करतात साल्मोनेला टायफिमोरियम. पण साल्मोनेला एंटरायटिडिस हा नॉन इन्व्हेजिव्ह आहे. हियर्सिना एंटरोकोलायटिका आहे, कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी आहे, क्लोस्ट्रिडियम डिफिसिली हा एक ऑर्गॅनिझम आहे. त्यानंतर एंटॅमिबा हिस्टोलायटिका, जियार्डिया लॅम्बलिया. ओके ओके, तर हे इन्व्हेजिव्ह ऑर्गॅनिझम आहे. आता हे नावं लक्षात ठेवायला पॉसिबल नाहीये, जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण हे डिस्कस करतोय. आणि नॉन इन्व्हेजिव्ह इन्व्हेजिव्ह मध्ये काय काय चेंजेस होतात ते आपण पाहणार आहोत. जे नॉन इन्व्हेजिव्ह असतात ते प्रोफ्यूज वॉटरी डायरिया करतात, तिथं सिग्निफिकंट डिहायड्रेशन असतं, त्यामध्ये ओमिटिंग कॉमन असते नॉन इन्व्हेजिव्ह डायरियामध्ये, म्युकस किंवा ब्लड स्टूल मध्ये नसतं, फिवर किंवा ॲब्डॉमिनल पेन ही त्या पेशंट मध्ये दिसून येत नाही. पण जिथं इन्व्हेजिव्ह ऑर्गॅनिझम असतात त्यात लूज मोशन असते पण स्मॉलर स्टूल व्हॉल्यूम असतं, ओमिटिंग या पेशंट मध्ये दिसत नाही. परंतु इन्व्हेजिव्ह ऑर्गॅनिझम मुळे जो डायरिया होतो त्यामध्ये डायरियामध्ये ब्लड किंवा म्युकस असतं आणि अशा पेशंटमध्ये ॲब्डॉमिनल पेन आणि फिवरही दिसून येतं. तर हे दोन्हींचे क्लिनिकल फ्युचर मधला फरक लक्षात आला का तुमच्या? सगळ्यात महत्वाचं आहे हे, Yes. नॉन इन्व्हेजिव्ह मध्ये डायरिया झाला त्याच्यात म्युकस किंवा ब्लड प्रेझेंट असेल का? नाही. इन्व्हेजिव्ह नाही. ऑर्गॅनिझम असेल तर म्युकस और ब्लड प्रेझेंट असतं. असं. ठीक आहे? ठीक आहे. आणि जिथं इन्व्हेजिव्ह ऑर्गॅनिझम आहे तिथं फिवर किंवा ॲब्डोमिनल पेन जास्त दिसून येतं. ओके, तर याच्यामध्ये आता डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाहीये, फक्त एक लक्षात घ्या की डायरियाचे काही ऑर्गॅनिझम जे आहे प्रोड्यूस करणारे, काही नॉन इन्व्हेजिव्ह ऑर्गॅनिझम आहे, काही इन्व्हेजिव्ह आहे. हा जरी पॉईंट तुमच्या लक्षात राहिला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ओके ओके, आता क्रोनिक डायरियाचे कॉजेस आपण पाहणार आहोत. तर ॲक्यूट डायरियाचे कॉजेस तुम्हाला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये सर्वात जास्त म्हणजे इन्फेक्टिव्ह कॉजेस तुम्हाला दिसून आलेले असतील, त्यामुळे तुम्हाला ॲक्यूट डायरियाचे डिटेल माहीत असेल. पण काय क्रोनिक कंडिशन कोणत्या आहेत की ज्यात म्हणजे क्रोनिक कोणत्या कंडिशन अशा आहेत की ज्यात क्रोनिक डायरिया होतो ते आपण पाहणार आहोत. तर पहिला आहे कार्सिनॉइड ट्यूमर. काय आहे? कार्सिनॉइड ट्यूमर. ओके, कार्सिनॉइड ट्यूमर ऐकलंय का तुम्ही? नाही सर. तर ठीक आहे, आपण त्याच्यात डिटेलमध्ये जाणार नाही. ते एक कार्सिनॉइड ट्यूमर जो आहे तर हा वेगवेगळ्या पार्टमध्ये बॉडीमध्ये डेव्हलप होऊ शकतो. स्लोली ग्लोईंग कॅन्सर आहे. त्यात मग तो स्टमक, अपेंडिक्स, स्मॉल इंटेस्टाईन, कोलॉन, रेक्टम, लंग्स मध्ये दिसून येतो. ओके, ठीक आहे. तर त्यामध्येही क्रोनिक डायरिया होतो. ओके, कार्सिनॉइड ट्यूमर. मेड्युलरी कार्सिनोमा ऑफ थायरॉइड हा कॅन्सर थायरॉइडशी रिलेटेड आहे, त्यातही क्रोनिक डायरिया दिसून येतो. ओके ओके, त्यानंतर डायबिटीस. डायबिटीस मध्येही लॉंग टर्म डायबिटीस असेल तर तर नर्व इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यामध्येही डायबिटीसच्या पेशंटमध्ये काही पेशंटमध्ये क्रोनिक डायरिया दिसून येतो. त्यानंतर इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. ओके, तर त्याच्यामध्येही क्रोनिक डायरिया असतो. इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज मध्ये क्रोनिक डायरिया असतो. हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये क्रोनिक डायरिया असतो. त्यानंतर ॲडिसन्स डिसीज हा एक एंडोक्राईन डिसऑर्डर आहे, त्यामध्येही क्रोनिक डायरिया दिसून येतो. सिलियाक डिसीज हा एक आजारामध्येही क्रोनिक डायरिया दिसून येतो. तर हे काही क्रोनिक डायरियाचे कॉजेस आहेत. ज्यामध्ये पॅन्क्रियाटिक एन्झाईम डिफिशियन्सी असते लोकांमध्ये, त्यामध्ये पॅन्क्रियाटिक एन्झाईम डिफिशियन्सीमुळं जे फूड आपण घेतो त्याचं प्रॉपर डायजेशन होत नाही आणि अनॲब्सॉर्ड फूड जे आहे ते इंटेस्टाईन मध्ये जातं आणि ड्यू टू ऑस्मोटिक प्रॉपर्टी वॉटर होल्ड होऊन तो वॉटरही लॉस होतो आणि डायरिया होतो. ओके ओके, तर कार्सिनॉइड ट्यूमर हा न्यूरो एंडोक्राईन ट्यूमर आहे. तर हे काही क्रोनिक डायरियाचे कॉजेस आहेत. ओके, तर तुम्ही प्रत्येकाचं
जे पॉइंट आहे त्यात आहे कोणत्या डिसीज मध्ये काय होतं त्यात आपण डिटेल जाणार नाहीये, तर तुम्ही ते नेटवर सर्च करू शकता. बरोबर. ओके. ट्रॉपिकल फ्लू नावाचा जो आजार आहे काही ट्रॉपिकल कंट्रीज मध्ये हा दिसून येतो, त्यामध्येही क्रोनिक डायरिया दिसून येतो. तर हे क्रोनिक डायरियाचे काही कॉजेस आहेत: कार्सिनोइड ट्युमर, मिडुलरी कार्सिनोम ऑफ थायरॉइड, डायबिटीज, IBS IBD, हायपरथायरॉइडिझम, एडिसन डिसीज, सिलियाक डिसीज, पॅन्क्रियाटिक एन्झाइम डिफिशियन्सी, ट्रॉपिकल फ्लू. आता सायन्स ऑफ डिहायड्रेशन, डायरियामध्ये जो वॉटर लॉस होतो, तर जे डायरियाचे सिम्पटम्स सायन्स आहेत त्यात मेनली डिहायड्रेशन रिलेटेड सायन्स असतात. ओके. तर आता याच्यामध्ये पण आपण डिटेल जाणार नाही आहोत, कारण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू फॉर्मॅट मध्ये सायन्स ऑफ डिहायड्रेशन तुम्हाला कोणीही विचारणार नाही आहे. तर आपण पाहूया सायन्स ऑफ डिहायड्रेशन. आता पहा की काही पेशंट मध्ये डायरिया जरी झाला तरी डिहायड्रेशन एवढं सिग्निफिकंट नसतं, नो डिहायड्रेशन. काहींना सम डिहायड्रेशन आहे आणि काहींमध्ये सिव्हिअर डिहायड्रेशन असतं, डिपेंडिंग ऑन द फ्लुइड लॉस. आपण म्हणतो तर 5% पेक्षा म्हणजे 5% बॉडी वेट पेक्षा कमी फ्लुइड लॉस झालं तर डिहायड्रेशन दिसून येत नाही. 5 to 10% बॉडी वेटच्या फ्लुइड लॉस झालं तर काही प्रमाणात डिहायड्रेशन दिसतं, आणि 10% पेक्षा जास्त बॉडी वेटच्या फ्लुइड लॉस झालं, मोर दॅन 10% बॉडी वेट फ्लुइड लॉस झालं तर सिव्हिअर डिहायड्रेशन पेशंट मध्ये दिसून येतं. त्यामुळं नो डिहायड्रेशन, सम डिहायड्रेशन आणि सिव्हिअर डिहायड्रेशन असे 3 याच्यात हे पेशंट चं वर्गीकरण केलेलं असतं. तर नो डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये ते जनरली वेल असते, त्यांची जनरल कंडिशन अलर्ट असतात, रिस्पॉन्सिव्ह असतात. ओके. सम डिहायड्रेशन पेशंट जे आहे ते रेस्टलेस असतात, थर्स्टी असतात, इरिटेबल असतात. ओके. सिव्हिअर डिहायड्रेशन असेल तर ते पेशंट ड्राउझी असतात, कोल्ड एक्स्ट्रीमिटीज असते आणि लिथार्जिक असतात. ओके. शांत पडलेले असतात. ओके. आईज, नो डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये आईज नॉर्मल असतात, सम डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये आईज संकन असतात आणि सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये आईज व्हेरी संकन आणि ड्राय. तर आय रिलेटेड हे आहे. आता हे अँटेरियर फंटॅनिटी जी आहे ती यंग जे न्यूबॉर्न आहे 1.5 वर्षापर्यंत त्यांच्यात आपण पाहू शकतो अँटेरियर फंटॅनिटी ही नॉर्मल असते नो डिहायड्रेशन मध्ये, सम डिहायड्रेशन मध्ये डिप्रेस असते आणि सिव्हिअर डिहायड्रेशन असेल तर अँटेरियर फंटॅनिटी व्हेरी डिप्रेस असते. तर अँटेरियर फंटॅनिटी माहिती आहे ना तुम्हाला? येस सर. ओके. अँटेरियर फंटॅनिटी. ओके. टीयर्स, तर नो डिहायड्रेशनच्या बच्चूमध्ये हे सगळे लहान मुलांमधले मॅनिफेस्टेशन मी डिस्कस करतोय. टीयर्स प्रेझेंट असतात, सम डिहायड्रेशन मध्ये ऍबसेंट असतात, सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये टीयर ऍबसेंट असतात. माउथ आणि टंग जर पाहिली तर नो डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये मॉइस्ट असते, सम डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये स्टिकी असते आणि सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये ड्राय असते. स्किन टर्गर माहिती आहे तुम्हाला काय आहे? ओके. मी सांगतो पुढच्या ह्याच्यात स्किन टर्गर राहून. सो स्किन टर्गर नॉर्मल असतं नो डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये, स्किन टर्गर डिक्रीज झालेला असतो सम डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये आणि व्हेरी डिक्रीज झालेला असतो सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये. तर स्किन टर्गर काय आहे आपण ते पाहूया. थर्स्टचा जर विचार केला तर नो डिहायड्रेशनचा जो बच्चू आहे तो नॉर्मल असते त्याची थर्स्ट. सम डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये थर्स्ट हा जो आहे तो बच्चू थर्स्टी असतात, ते वॉटर इगरली घेतात. आणि सिव्हिअर डिहायड्रेशनचा पेशंट जे आहे तो एवढा लिथार्जिक असतो की तो अनएबल टू ड्रिंक असतो, ड्रिंक व्यवस्थित करत नाही, पुअरली ड्रिंक करतो. पल्सचा जर विचार केला तर नो डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये स्लाइटली इन्क्रीज असते, सम डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये रॅपिड आणि वीक पल्स असते आणि सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये रॅपिड आणि काही वेळेस इम्पाल्पेबल पण असते. बीपी, जसं डिहायड्रेशन जास्त वाढतं तसं बीपी कमी होतो. नो डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये बीपी नॉर्मल असेल, सम डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये डिक्रीज होतो आणि सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये फर्दर डिक्रीज होतो. काही पेशंट असे असतं इतकं डिहायड्रेशन झालं असतं तर अनरेकॉर्डेबल पण राहू शकतो. रेस्पिरेटरी रेट नो डिहायड्रेशनच्या पेशंटला स्लाइटली इन्क्रीज असतो. ओके. सम डिहायड्रेशनच्या पेशंटला इन्क्रीज असतो आणि
सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये तो रॅपिड आणि डीप असतो. युरिन आउटपुट आपण पाहतो जे डिहायड्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, तर ते नॉर्मल असतं नो डिहायड्रेशनच्या पेशंटमध्ये. सम डिहायड्रेशनच्या पेशंटमध्ये रिड्यूस झालेला असतो आणि सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये युरिन आउटपुट मार्केटली रिड्यूस होतं. आणि तुम्हाला जो बच्चू आहे तो कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे? नो डिहायड्रेशनच्या कॅटेगरीमध्ये आहे का, सम डिहायड्रेशनच्या आहे का, सिव्हिअर डिहायड्रेशनच्या आहे? यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे हे वर्गीकरण जमलं की त्यानंतर त्याची ट्रीटमेंट ऑप्शन जे आहे ते आपल्याला माहीत करून घ्यायचे आहेत. नो डिहायड्रेशनच्या पेशंटला आपण प्लॅन ए देतो, काय आहे आपण ते पाहणार आहे. सम डिहायड्रेशनच्या पेशंटला प्लॅन बी देतो आणि सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंटला प्लॅन सी देतो. हे डिहायड्रेशन ट्रीट करण्यासाठी 3 ऑप्शन्स आहेत आणि हे 3 ऑप्शन डिपेंडिंग ऑन स्टेज ऑफ डिहायड्रेशन आहेत. तर तुम्ही डिहायड्रेशन पाहण्यासाठी कोणकोणत्या यातल्या गोष्टी पाहतात? बीपी, पल्स, आईज, स्किन टोन. बीपी, पल्स, अजून आईज पाहतो. आईज, ओके. अजून युरिन आउटपुट, युरिन आउटपुट पण पाहतो. ओके. त्याच्या अजून वेळेस स्किनचा टेक्स्चर पण पाहतो. टेक्स्चर पाहतो. ओके, स्किनचा अजून थर्स्ट वगैरे आहे का त्याला किती ते विचारतो. ओके, ठीक आहे. ओके, म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी विचारता. आता हे स्किनचं टेक्स्चर म्हणजे स्किन टर्गर काय आहे ते तुम्हाला मी पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो. हे पहा स्किन टर्गर. तर स्किन टर्गर म्हणजे काय की आपल्याला स्किनची हे कसं आहे टेक्स्चर ते पाहण्यासाठी ही टेस्ट होते. तर आपल्याला काय करायचं आहे टू चेक फॉर द स्किन टर्गर, द हेल्थ केअर प्रोव्हायडर ग्रास्प द स्किन बिटवीन 2 फिंगर सो दॅट इट टेंटेड अप. आपल्याला 2 फिंगर मध्ये असे पिक्चर मध्ये दाखवलं आहे ना तशी स्किन पकडायची आहे. दिसलंय तुम्हाला हे? स्किन कशी पकडायची आहे 2 बोटामध्ये अशी, आणि ती पकडल्यानंतर ती सोडून द्यायची. सोडून दिल्यानंतर ती नॉर्मल किती सेकंद मध्ये होती ते पाहायचं. बरोबर आहे? तर ते आपण पाहणार आहोत. ओके, तर स्किन टर्गर टेस्ट करण्यासाठी आपण काय करतो की वी ग्रास्प द स्किन बिटवीन 2 फिंगर्स सो दॅट इट इज टेंटेड अप. ओके, त्यानंतर कॉमनली ऑन द लोअर आर्म ऑफ द लोअर आर्म किंवा ऍब्डोमेन आपण चेक करतो. लोअर आर्म किंवा ऍब्डोमेन वर हे पाहतो. ओके, स्किन इज हेल्ड फॉर फ्यू सेकंड अँड देन रिलीज. काही सेकंद साठी ती स्किन अशी पकडून ठेवायची आणि मग सोडून द्यायची. लक्षात आलं? त्यानंतर काय पहा, स्किन विथ नॉर्मल टर्गर स्नॅप्स रॅपिडली बॅक टू इट्स नॉर्मल पोझिशन. ज्यांचा टर्गर नॉर्मल आहे अशा पेशंट मध्ये स्किन ही नॉर्मल पोझिशनला फास्ट जाते. ओके, तर आपण काय पाहिलेले पहा, स्किन टर्गर जी आहे ती नो डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये नॉर्मल आहे, म्हणजे तुम्ही पिंच केल्यानंतर लगेच तो स्किन नॉर्मल पोझिशनला जाणार आहे. पण सम डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये स्किन टर्गर डिक्रीज होतं, म्हणजे ती नॉर्मल जायला 1 ते 2 सेकंद लागतात. आणि सिव्हिअर डिहायड्रेशनच्या पेशंटला स्किन टर्गर खूप डिक्रीज झालेली असते, म्हणून ती नॉर्मल व्हायला किती वेळ लागतो? मोर दॅन 2 सेकंद. लक्षात आलं? त्याला आपण स्किन टर्गर असं म्हणतो. मे बी तुम्ही चेक करत असताना हे त्याला स्किन टर्गर असं म्हणतात. पाहता का तुम्ही ही टेस्ट? हो हो सर. सर, ओके पाहतो. ओके ओके, म्हणजे त्यालाच आपण स्किन टर्गर असं म्हणतो. परत स्किन नॉर्मल पोझिशनला किती फास्ट जाते, तर ती जर स्लोली गेली याचा अर्थ स्किन टर्गर काय झालेला आहे? डिक्रीज झालेला आहे. लक्षात आलं तुम्हाला? हो सर. ओके, आता हे सायन्स ऑफ डिहायड्रेशन एक पिक्चर मध्ये मी दाखवलेलं आहे. फंटेनेली जी असते अँटेरियर फंटेनेली ती संकन झालेली असते. आई संकन असतात. लॅक ऑफ टीयर्स आहेत when crying. Okay, wants to drink a lot of water but may vomit, excessive thirst. Okay, decrease urine output. Okay, okay. जे इन्फंट किंवा बेबीज आहेत त्यात आपण पाहतो की डायपर किती वेट झालं. इट इज इंडिकेटेड बाय नो वेट डायपर्स इन ए 6 to 8 hour पिरियड और डायपर्स विथ लिटिल डार्क येलो युरिन. युरिनचा कलर पण थोडा चेंज होतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर रॅपिड ब्रीथिंग असतं, हार्ट रेट इन्क्रीज झालेले असतात, रेसलेस असतं, लिथार्जिक असतं बेबी, आणि पुअर स्किन टर्गर असतं. पिंचिंग अ फोल्ड ऑफ ए स्किन ॲट ॲब्डोमेन रिझल्ट्स इन इट टर्निंग स्लोली टू नॉर्मल.
तर ह्या सगळ्या गोष्टी डिहायड्रेशनच्या पेशंटमध्ये आपण पाहतो. ओके, आता डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू काय करतो आपण ते पाहणार आहोत. आता हे पण पार्ट तुमच्यासाठी महत्वाचा नाहीये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, फक्त आता नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पाहत आहोत. पहिले आपण ब्लड प्रेशर मेजर केलं पाहिजे. बीपी कमी झालेला असतो ते तर आहे. मायक्रोस्कोपिक स्टूल एक्झामिनेशन रुटीनली करतात का तुम्ही? नाही सर. नाही. रुटीनली नाही करत. नाही करत. चिल्ड्रन्स मध्ये घरी करतो. ओके, तर काय आहे की स्टूल एक्झामिनेशन जर आपण केलं तर पेशंट आपल्याकडे येणारच नाही. कारण त्याला असं वाटेल की म्हणजे ते पण आता क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये असं असतं की आता पेशंटला आपण डायरेक्ट ट्रीटमेंट दिली तर समजा मायक्रोस्कोपिक स्टूल एक्झामिनेशन नाही करायला सांगितली तर डायरेक्ट ट्रीटमेंट आपण दिली तर त्याला एक तर मायक्रोस्कोपिक स्टूल एक्झामिनेशनचा त्याचा खर्च वाचतो आणि त्याला असं वाटतं की डायरेक्ट ट्रीटमेंट दिली म्हणजे डॉक्टरला लक्षात आलं की काय आहे. आणि स्टूल एक्झामिनेशन सांगितलं तर मग त्याला असं वाटतं की डॉक्टरला कळतच नाही काय डायग्नोसिस, म्हणून स्टूल एक्झामिनेशन सांगितलं. आणि खूप जण स्टूल एक्झामिनेशनला तसे विलिंग नसतात. त्यामुळे मायक्रोस्कोपिक स्टूल एक्झामिनेशन इंडियामध्ये किंवा आपण म्हणतो डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जास्त नाहीये कॉमन. ओके, कारण कॉज ऑफ ऑर्गॅनिझम जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर मायक्रोस्कोपिक स्टूल एक्झामिनेशन महत्वाचं आहे. आपण मग काय करतो की इम्पिरिकल ट्रीटमेंट देतो. ओके, नॉरफ्लॉक्सिनिडायझोल कॉम्बिनेशन, ओफ्लॉक्सॉर्निडायझोल कॉम्बिनेशन, ते कॉम्बिनेशन ऍक्च्युली रॅशनल नाही आहे. ओके, ते आपण नंतर पाहणारच आहोत. ब्लड इलेक्ट्रोलाइट लेवल आपण पाहू शकतो सिव्हिअर डायरिया असेल तर. जेव्हा आपण अँटीबायोटिक्स घेतलेले असेल म्हणजे जेव्हा पेशंटने अँटीबायोटिक्स घेतलेले असेल लास्ट, तर आपण त्याच्यामध्ये क्लोस्ट्रिडियम डिफिसियली ऑर्गॅनिझमच्या टॉक्झिनसाठी टेस्टिंग करू शकतो. कारण एक लक्षात घ्या की जेव्हा अँटीबायोटिक्स आपण यूज करतो तो नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय होतो आणि पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होतात. आणि त्यामध्ये जास्त करून क्लोस्ट्रिडियम डिफिसियली हा ऑर्गॅनिझम ग्रो होतो. म्हणून अँटीबायोटिक्स ज्या पेशंटमध्ये देतो त्यात जर ते डायरिया झाला तर तो जो आहे तो क्लोस्ट्रिडियम डिफिसिलीमुळे मॅक्झिमम होतो. त्यामुळे त्याचं जे टॉक्झिन आहे त्याच्यासाठी आपण टेस्ट करू शकतो ते आयडेंटिफाय करण्यासाठी. आता हे इम्युनॉलॉजिकल टेस्ट वगैरे ते आपण इंडियात कॉमनली करत नाही. जस्ट मी नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करतोय की इम्युनॉलॉजिकल टेस्ट that can be done on sample of a stool to diagnose infection with Giardia. Testing stool or blood for viruses is performed only rarely. Okay, टेस्टिंग स्टूल और ब्लड फॉर व्हायरसेस आपण जनरली करत नाही. ओके, नंतर टेस्ट फॉर डायग्नोसिस ऑफ क्रोनिक डायरिया. क्रोनिक डायरियाचा पेशंट असेल तर आपल्याला एक्सरे ऑफ इंटेस्टाईन, एंडोस्कोपी विथ बायोप्सी महत्वाचं असतं. त्यानंतर फॅट मल ऍब्सॉर्प्शन आहे काही ते आपण डायग्नोज करू शकतो बाय मेजरिंग फॅट इन 72 hour collection of stool. Sugar malabsorption can be diagnosed by eliminating offending sugar from the diet or performing a hydrogen breath test. आता हे कॉमनली होत नाही. An underactive pituitary or adrenal gland and overactive thyroid gland can be diagnosed by measuring blood levels of cortisol and thyroid hormone respectively. जसे ऍडिसन डिसीज आहे किंवा हायपरथायरॉइडिझम आहे तर आपण कॉर्टिसॉल ची मेजर आणि थायरॉइड हार्मोनची मेजर करून या दोन्हींचे डायग्नोसिस करू शकतो. सिलियाक डिसीज आहे त्यासाठी आपल्याला स्मॉल इंटेस्टाईनची बायोप्सी घेणं गरजेचं असतं आणि त्याचप्रमाणे आपण सिलियाक डिसीज साठी ब्लड टेस्टही करू शकतो. तर हे क्रोनिक डायरियाच्या कॉजेस साठी आपण डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू टेस्ट करू शकतो. तर टेस्ट हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीये, कोणीही तुम्हाला विचारणार नाही. जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस केलेल्या आहेत. जास्तीत जास्त आपण ब्लड प्रेशर, मायक्रोस्कोपिक स्टूल एक्झामिनेशन याच्यापेक्षा जास्त गोष्टी अॅक्यूट इन्फेक्टिव्ह डायरिया मध्ये करत नाही. क्रोनिक डायरिया कॉजेस असेल तर तुम्हाला इंटेस्टायनल जी आहे ती बायोप्सी पण घेणं गरजेचं असतं. ओके, तर स्कोपी फार महत्वाची आहे. ओके, तर स्कोपी आपण करतो. ओके, त्यानंतर बायोप्सी घेऊन समजा आयबीडी वगैरे डायग्नोस पॉइंट ऑफ व्ह्यू ते बायोप्सीचा रिझल्ट महत्वाचा आहे.
त्याचप्रमाणे बाकी जे मल ऍब्सॉर्प्शन रिलेटेड कॉजेस असतील तर ते आपण फाइंड आउट करू शकतो. फॅट मल ऍब्सॉर्प्शन, शुगर मल ऍब्सॉर्प्शन. ब्लड टेस्टने आपल्याला थायरॉइड हार्मोनचं काही हे आहे का, हायपरथायरॉइडिझम आहे का नाही ते कळू शकतं. कॉर्टिसॉलची लेवल आपण पाहू शकतो, त्याने आपण ऍडिसन डिसीज डायग्नोज करू शकतो. तर अशा गोष्टी क्रोनिक डायरियासाठी आपण करू शकतो. लक्षात आलंय? हो सर. हो सर. ओके. तर हे सर्व ज्या गोष्टी आपण आज पाहिलेल्या आहेत त्या समजा पेपर 2 मध्ये आल्या तर तुम्ही काही प्रमाणात लिहू शकता. पेपर 1 फॉर्मॅट पॉइंट ऑफ व्ह्यू याचं काही तुम्हाला पुढेही विचारणार नाही, कारण आपण ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू जास्त क्वेश्चन त्या दृष्टीने सेट केलेले असतात पेपर 1 मध्ये फार्मॅक्सचा जो पेपर आहे. तर मग त्यासाठी आपण आता पहिले मॅनेजमेंट ऑफ रिहायड्रेशन थेरपी पाहूया. तर रिहायड्रेशन थेरपीची मॅनेजमेंट म्हणजे रिहायड्रेशन थेरपी आपण कशी देतो डिहायड्रेशनच्या मॅनेजमेंटसाठी ते आपण पाहणार आहोत. तर ट्रीटमेंट ऑफ डायरिया मध्ये जे आहे तर फ्लुइड डिप्लेशन किंवा शॉक किंवा ऍसिडोसिसची ट्रीटमेंट आपल्याला देणं गरजेचं आहे. त्यानंतर न्यूट्रिशन मेंटेन करणं गरजेचं आहे आणि नंतर ड्रग थेरपी. जर इन्फेक्टिव्ह डायरिया असेल तर आपल्याला ते इन्फेक्शन ट्रीट करण्यासाठी अँटीबायोटिक्स देणं गरजेचं आहे. तर रिहायड्रेशन थेरपी जी आहे ते फ्लुइड डिप्लेशन, शॉक किंवा ऍसिडोसिसच्या ट्रीटमेंटसाठी फार महत्वाची आहे. म्हणजे डायरियामध्ये तुम्हाला रिहायड्रेशन थेरपी विषयी डिटेल माहित असणं गरजेचं आहे. ओके. The most important aspect of the treatment of diarrhea, and in many cases it may be the only treatment needed. व्हायरल इन्फेक्शन असेल तर आपल्याला फक्त रिहायड्रेशन थेरपीचीच गरज आहे, कारण व्हायरल इन्फेक्शन हे सेल्फ लिमिटिंग असतात. तर रिहायड्रेशन आपण ओरली करू शकतो किंवा पॅरेंटली IV रूटने करू शकतो. तर ओरली करण्यासाठी आपल्याकडं ओरल रिहायड्रेशन सॉल्ट सोल्युशन अवेलेबल आहे आणि IV रिहायड्रेशन करायचं असेल तर आपल्याकडे IV फ्लुइड अवेलेबल आहे. तर IV रिहायड्रेशन जे आहे ते आपण कधी करतो, तर एक लक्षात घ्या की IV रिहायड्रेशन आपण ज्या पेशंटमध्ये सिव्हिअर डिहायड्रेशन झालेलं आहे, मोर दॅन 10% बॉडी वेट फ्लुइड लॉस झालेला आहे, ओके, आणि पेशंट ओरली फ्लुइड घेऊ शकत नाही, ओके, त्यांना वोमिटिंग आहे, ओके, विकनेस जास्त आहे, त्यात आपल्याला IV रिहायड्रेशन देणं गरजेचं असेल तर पेशंटला ऍडमिट करतो आपण आणि मग ट्रीटमेंट देतो. तर IV रिहायड्रेशनसाठी प्रिव्हियसली ढाका फ्लुइड जास्त यूज केला जायचा, परंतु आता आपण रिंगर लॅक्टेड प्रेफर्ड करतो. तर RL इज द बेस्ट IV फ्लुइड फॉर रिहायड्रेशन थेरपी पॉइंट ऑफ व्ह्यू. तर RL मध्ये काय काय असतं पहा, हे कॉम्पोजिशन तुम्हाला थोडे लक्षात ठेवावं लागतील. सोडियम किती असतं 130 मिलीमोल, क्लोराईड किती 109 मिलीमोल, पोटॅशियम किती 4 मिलीमोल आणि बायकार्बोनेट किती आहे 28 मिलीमोल. ओके. तर हे त्याचं कॉम्पोजिशन आहे रिंगर लॅक्टेडचं. तर रिंगर लॅक्टेड इज द प्रेफर्ड IV फ्लुइड इन केस ऑफ सिव्हिअर डायरिया. आणि कॉम्पोजिशन ऑफ रिंगर लॅक्टेड सोडियम 130 मिलीमोल, chloride 109 millimole, potassium 4 millimole, and bicarbonate 28 millimole. Okay. Okay. If Ringer's lactate solution is not available, then normal saline may be used. The best कोणतं सोल्युशन आहे? RL. Elected. ओके. तुम्ही कोणतं यूज करतात? RLच करतो सर. RL. ओके, RL. 5% dextrose on its own is not effective and should not be used. 5% dextrose आपण यूज नाही केलं पाहिजे. तर हे झालं IV रिहायड्रेशन थेरपीमध्ये रिंगर लॅक्टेड महत्वाचं आहे. ते नसेल तर नॉर्मल सलाईन आणि त्याचं जे कॉम्पोजिशन आहे तेवढं एक करून घ्यायचं. आता ओरल रिहायड्रेशन सॉल्ट सोल्युशन ORS जे माइल्ड टू मॉडरेट डायरिया आहे, ओके, त्यामध्ये आपण यूज करतो. ओके, माइल्ड टू मॉडरेट डायरिया, बरोबर आहे. ओके. सिव्हिअर डायरिया मध्ये आपण IV फ्लुइड यूज करतो. जनरल प्रिन्सिपल्स आता काय आहेत IV ORS सोल्युशन चे ते आपण पाहणार आहोत. आता त्यामध्ये तुम्हाला ORS मध्ये ओल्ड फॉर्म्युला ORS सोल्युशन आणि न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशन हे दोन मी आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे. त्यामध्ये काय फरक आहे, त्यांच्या कॉम्पोजिशन मध्ये काय चेंजेस झाले,
आणि आपण आता न्यू फॉर्म्युला ओआरएस सोल्युशन यूज करतोय. तुम्ही सर्व जे न्यू फॉर्म्युला ओआरएस सोल्युशन यूज करताय, फक्त त्यात काय काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आणि ते फॉर्म्युलेशन तयार करतानाचे काय प्रिन्सिपल्स आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहोत. तर ओआरएस सोल्युशनचं जे ऑस्मोलॅरिटी आहे ती किती पाहिजे ते पहिला प्रिन्सिपल मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओआरएस सोल्युशन शुड बी आयसोटोनिक और समव्हॉट हायपोटोनिक. ओके, आता हे डिटेल मध्ये जात नाही आयसोटोनिक हायपोटोनिक काय आहेत. ओके, तर ओआरएस सोल्युशन शुड बी आयसोटोनिक और समव्हॉट हायपोटोनिक. सो टोटल ऑस्मोलॅरिटी मस्ट बी बिटवीन 200 to 310 मिली ऑस्मोल पर लिटर. जे पण ओआरएस सोल्युशन आपण यूज करणार आहोत त्याची ऑस्मोलॅरिटी 200 ते 310 मिली ऑस्मोल पर लिटर मध्ये पाहिजे. बरोबर आहे. तर प्रत्येक सॅचेट जे आहे ओआरएस सोल्युशनचं त्या सॅचेटवर टोटल ऑस्मोलॅरिटी मेन्शन केलेली असते. ओके, मोलार रेशियो ऑफ ग्लुकोज शुड बी इक्वल टू और समव्हॉट हायर दॅन दॅट ऑफ सोडियम. जो ग्लुकोज आपण यूज करतो आहोत तो इक्वल टू सोडियम पाहिजे किंवा सोडियम पेक्षा थोडा जास्त पाहिजे. हाऊएव्हर ग्लुकोज शुड नॉट बी मोर दॅन 110 मिलीमोल पर लिटर. तो 110 मिलीमोल पर लिटर पेक्षा जास्त नसावा. ग्लुकोज आपण काय यूज करतो? सोडियमच्या ऍब्सॉर्प्शन साठी. ग्लुकोज फॅसिलिटेट सोडियम ऍब्सॉर्प्शन. तर मोलार रेशियो ऑफ ग्लुकोज should be equal to or somewhat higher than that of sodium, and glucose should not be more than 110 millimole per liter. Enough sodium or bicarbonate, sodium and bicarbonate or citrate should be provided. त्या ओआरएस सोल्युशन मध्ये इनफ सोडियम पाहिजे किंवा इनफ सोडियम पाहिजे आणि बायकार्बोनेट किंवा सायट्रेट पैकी एक पाहिजे. ओके, तर आताचा जो फॉर्म्युला आहे त्यात आपण सायट्रेटच यूज करतोय. बायकार्बोनेट पेक्षा सायट्रेट आपण यूज करतो आणि सोडियम सायट्रेट आपण ऍसिडोसिस कव्हर करण्यासाठी यूज करतो. ओके, तर ह्या 3 पॉइंट लक्षात आले का तुम्हाला? टोटल ऑस्मोलॅरिटी किती पाहिजे? 200 to 310. ओके, ग्लुकोजचे ग्लुकोजचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कितीच्या पुढे नाही पाहिजे? 110. 110. आणि अजून त्यात काय पाहिजे? पोटॅशियम पाहिजे किंवा पोटॅशियम पाहिजे आणि बायकार्बोनेट किंवा सायट्रेट पैकी एक पाहिजे. इधर सोडियम बायकार्बोनेट यूज करा किंवा सोडियम सायट्रेट यूज करा. तर आत्ताच्या फॉर्म्युलेशन मध्ये काय आहे? सायट्रेट. सायट्रेट लक्षात आलं. आणि हे सोडियम सायट्रेट कशासाठी इम्पॉर्टंट आहे? काय कव्हर करतात ते? ऍसिडोसिस. ओके, तुम्हाला कोणी विचारलं सोडियम सायट्रेटचा रोल काय आहे? बरोबर आहे. आता हे जे आहे ओल्ड फॉर्म्युला ओआरएस सोल्युशन त्याला WHO स्टँडर्ड ओआरएस सोल्युशन असे म्हणतात. तर ओल्ड फॉर्म्युला आणि न्यू फॉर्म्युला, आता बुक्स मध्ये फक्त न्यू फॉर्म्युला दिलेला आहे, परंतु मी ओल्ड फॉर्म्युला याच्यासाठी डिस्कस करत आहे की न्यू फॉर्म्युलात काय चेंजेस झाले हे तुम्हाला कळतील. तर ओल्ड फॉर्म्युला पहा. तर आपण दोन्ही प्रकारच्या याच्यात पाहणार आहोत कोणकोणतं कॉम्पोजिशन आहे, त्यात काय काय आहे त्याच्यामध्ये. NaCl आहे, KCl आहे, सोडियम सायट्रेट आहे आणि ग्लुकोज आहे. तर ते 4 सबस्टन्स लक्षात राहील तुमच्या काय काय आहे त्याच्यामध्ये. ओके, कॉम्पोजिशन मध्ये काय काय आहे त्याच्या? NaCl, KCl, सोडियम सायट्रेट आणि ग्लुकोज. जर आपण पर लिटर 1 लिटर सोल्युशन बनवण्यासाठी हे किती त्या सॅचेट मध्ये किती ग्रॅम हे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ते आपण पाहिलं तर सोडियम क्लोराईड किती पाहिजे? 3.5 ग्रॅम. KCl किती पाहिजे? 1.5 ग्रॅम. सोडियम सायट्रेट किती पाहिजे? 2.9 ग्रॅम. आणि ग्लुकोज किती आहे? 20 ग्रॅम. टू प्रिपेअर हाऊ मच अमाऊंट ऑफ ओआरएस सोल्युशन? 1 लिटर. 1 लिटर बनवण्यासाठी जे सॅचेट ओल्ड फॉर्म्युलाचं अवेलेबल होतं त्यामध्ये सोडियम किती होता? 3.5 ग्रॅम. पोटॅशियम क्लोराईड किती होतं? 1.5 ग्रॅम. सोडियम सायट्रेट किती होतं? 2.9 ग्रॅम. ग्लुकोज किती होतं? 20.
आता हे कसं लक्षात ठेवायचं? समजा आपण इथं 3.5 ओके 1.5 आणि इथं 2.5 च्या ऐवजी 2.9 लक्षात ठेवायचं. म्हणजे 1.5, 2.5, 3.5 आणि 2.5च्या ऐवजी 2.9 त्याच्यावरूनही लक्षात राहू शकतं. बरोबर आहे. तर NaCl 3.5 ग्रॅम, KCl 1.5 ग्रॅम, सोडियम सायट्रेट 2.5 च्या ऐवजी 2.9 लक्षात ठेवायचं इथं. म्हणजे 1.5, 2.5, 3.5 असं लक्षात ठेवायला इझी जातं. पण सोडियम सायट्रेट 2.5 च्या ऐवजी 2.9 असं हे लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं मी. आणि ग्लुकोज किती आहे? 20 ग्रॅम्स. लक्षात आलं तुमच्या? MCQ साठी आलं तर लक्षात येईल हे. हो सर. ओके. आता याच्यामध्ये आपण हे जे आयन्स सोड आहे ते मिलीमोल पर लिटर जे आहे त्या फॉर्म्युलेशन मध्ये पण डिस्कस करणार आहोत. तर ओल्ड फॉर्म्युलाची टोटल ऑस्मोलॅरिटी किती आहे? 310. 310. मग 200 ते 310च्या मध्ये आहे का नाही? आहे. बरं. आता प्रत्येकाचं कॉम्पोजिशन किती आहे ते पाहू. सोडियमचं किती आहे, पोटॅशियमचं किती आहे, क्लोराईडचं किती आहे, सायट्रेटचं किती आहे आणि ग्लुकोजचं किती आहे. तर ग्लुकोजचं किती पाहिजे तुम्हाला मी डिस्कस केलं होतं? किती पेक्षा कमी पाहिजे? 110 पेक्षा. 1 पेक्षा. इथं किती ग्लुकोज? 110. 110 आहे. आता पहा NaCl सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड आणि सायट्रेटचं किती आहे मिलीमोल पर लिटर? तर तुम्ही काय करा, पहिले सोडियम आणि क्लोराईड वर कॉन्सन्ट्रेट करा. सोडियम आणि क्लोराईड 90, 80 लक्षात राहील. 90, 80. NaCl सोडियम 90, क्लोराईड 80 आणि सोडियम सायट्रेट नंतर लक्षात ठेवा 20, 10. 20, 10 लक्षात राहील. म्हणजे NaCl लक्षात ठेवायचंय. त्यात सोडियम किती आहे? 90. क्लोराईड किती आहे? 80. 80. 90, 80. त्यानंतर पोटॅशियम आणि सायट्रेट लक्षात ठेवायचं आहे. ओके. पोटॅशियम किती आहे? 20. 20 आणि सायट्रेट किती आहे? 10. 20, 10. 90, 80 NaCl. बरोबर. सोडियम आणि क्लोराईड लक्षात ठेवायचं. सोडियम 90, क्लोराईड 80. सोडियम क्लोराईड झालं. पोटॅशियम सायट्रेट लक्षात ठेवायचं. पोटॅशियम 20, सायट्रेट 10. ग्लुकोज किती? 110 आणि टोटल जर यांची ऍडिशन केली ओके तर ही किती येते? 300. 310. ओके 310 लक्षात आलं. हे ओल्ड फॉर्म्युला ORS सोल्युशन आहे. आणि हा कसा फॉर्म केलेला आहे, हे कॉम्पोजिशन कसं डिवाइड केलं आहे? इट इज बेस्ड ऑन द फ्लुइड लॉस्ट इन कोलोरा स्टूल. कशावर बेस आहे हा? जे फ्लुइड कोलोरा स्टूल मध्ये लॉस होतं त्याच्यावरून, त्या लॉस जे फ्लुइड होतं त्याच्यावरून हे डिराईव्ह केलेलं आहे. लक्षात आलं. म्हणजे हा ORS सोल्युशन कोणत्या इन्फेक्शन साठी जास्त उपयुक्त राहील? कॉलराच्या. कोलोराच्या. पण तुम्हाला मी सांगितलं मोस्ट कॉमन कॉज कोणता आहे डायरियाचा इन चिल्ड्रन मध्ये? रोटावायरस. आता हे ओल्ड फॉर्म्युला ORS सोल्युशन काही दिवस यूज केलं गेलं, त्यानंतर काही त्याचे ड्रॉबॅक दिसून आले. ते ड्रॉबॅक मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आणि त्यानंतर न्यू मॉडिफाईड फॉर्म्युला जो डेव्हलप झाला, न्यू फॉर्म्युला तो हे आलेला आहे. तर द स्टँडर्ड WHO फॉर्म्युला जो होता ओल्ड, तो कोलोरा स्टूलच्या कॉम्पोजिशन जे फ्लुइड कोलोरा स्टूल मध्ये लॉस होतं त्यावरून तो तयार केला होता. तर त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत? त्याचे ड्रॉबॅक्स काय आहे मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तर हे ओल्ड ORS फॉर्म्युला किंवा WHO स्टँडर्ड ORS फॉर्म्युलाचे ड्रॉबॅक्स असे होते की काही दिवसानंतर असं दिसून आलं की ज्या नॉन कोलोरा डायरिया पेशंट मध्ये हे यूज केले गेले, नॉन कोलोरा डायरिया पेशंट मध्ये, तर या पेशंट मध्ये काय दिसून आलं? पेरी ऑर्बिटल इडिमा. काय दिसून आलं? पेरिऑर्बिटल इडिमा. कारण याच्यामध्ये ग्लुकोज आणि सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन कोलोरा सोडून बाकीच्या डायरियासाठी जे होतं ते जास्त प्रमाणात होतं. तेवढीची गरज नव्हती. आता सोडियम आणि ग्लुकोज जास्त ऍब्सॉर्ब झाल्यामुळं त्या म्हणजे जे फ्लुइड लॉस होतं नॉन कोलोरा डायरिया पेशंट मध्ये, त्या फ्लुइड मध्ये एवढं सोडियम आणि वॉटर जेवढं लॉस कोलोराच्या स्टूल मध्ये होत होतं तेवढं नव्हतं. त्यामुळं कोलोराच्या
फ्लुइड डायरिया, कोलरा डायरियामध्ये जे फ्लुइड लॉस होतं त्याच्यावरून हा फॉर्म्युला डिस्कवर्ड झालेला होता. त्यामुळे नॉन कोलरा पेशंट मध्ये काय होतं की सोडियम आणि वॉटर जे आहे, सोडियम आणि ग्लुकोज जे आहे ह्या फॉर्म्युला मधलं ते थोडं जास्त होतं आणि त्यामुळे सोडियम जास्त ऍब्सॉर्ब व्हायचं. जास्त ऍब्सॉर्ब झाल्यामुळे वॉटरही ऍब्सॉर्ब व्हायचं जास्त आणि ते अक्युमुलेट व्हायचं आणि त्याच्यामुळे पेरी ऑर्बिटल इडिमा यायचा. काय यायचा? पेरिऑर्बिटल इडिमा. हा. आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की नॉन कोलराच्या पेशंट मध्ये हे ग्लुकोज आणि सोडियम जास्त म्हणजे गरजेपेक्षा जास्त होतं त्या फॉर्म्युलामध्ये. त्यामुळं काही ग्लुकोज जो होता तो पूर्ण ऍब्सॉर्ब नव्हता होत. तो अनऍब्सॉर्ब ग्लुकोज इंटेस्टाईन मधून एक्सक्रीट व्हायचा. लक्षात आलं? आणि इंटेस्टाईन मध्ये एक्सक्रीट झाल्यामुळं काय व्हायचा, स्टूल मधून एक्सक्रीट व्हायचा. आता ग्लुकोज हा ऑस्मोटिक सबस्टन्स आहे का नाही? हो. पण तो त्याच्याबरोबर काय होल्ड करल? वॉटर. वॉटर. आणि वॉटर होल्ड केल्यामुळे काय व्हायचं की एक्सिस ग्लुकोज फाउंड टू बी एक्सक्रीटेड इन द स्टूल अँड रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज स्टूल व्हॉल्यूम. काय जे स्टूल व्हॉल्यूम जे आहे ते वाढायचं. बरोबर आहे? आणि त्यानंतर ह्या ORS फॉर्म्युल्यामुळं ओमिटिंग पण जास्त दिसून यायची. आता ह्या 3 ड्रॉबॅक मुळे, कोणकोणते 3 ड्रॉबॅक आहे तुमच्या लक्षात आले? तुम्ही मला एकदा रिपीट करा. ओल्ड फॉर्म्युलेचे ड्रॉबॅक वायवा तुम्हाला विचारू शकता. पेरिऑर्बिटल इडिमा, पेरी ऑर्बिटल इडिमा कोणत्या पेशंट मध्ये दिसेल? कोलराच्या पेशंट नॉन मध्ये दिसेल का? नॉन कोलरा, नॉन कोलराच्या. नॉन कोलराच्या पेशंट मध्ये हे एक दिसेल. एक्सिस ग्लुकोज जे आहे जे ऍब्सॉर्ब नाही झालं ते इंटेस्टाईन मधून स्टूल मध्ये एक्सक्रीट होईल आणि त्याच्याबरोबर काय एक्सक्रीट होईल? वॉटर. वॉटर मग स्टूल व्हॉल्यूम काय होईल? वाढेल. वाढेल. आणि ह्या फॉर्म्युलामुळे ओमिटिंग पण दिसून आली. म्हणजे हे 3 ड्रॉबॅक्स ह्या फॉर्म्युला ORS सोल्युशनचे दिसून आले. मग त्यामुळे WHO ने काय केलं 2002 मध्ये, टू कॉम्बॅट विथ दिस ड्रॉबॅक्स, ह्या ड्रॉबॅक्स आल्यानंतर ह्या ड्रॉबॅक्स ओव्हरकम करण्यासाठी WHO इंट्रोड्यूस न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशन. WHO ने काय इंट्रोड्यूस केला? न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशन. आणि आता तुम्ही जो यूज करत आहात डे टू डे प्रॅक्टिस मध्ये हा न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशन आहे. ओके. तर ग्रॅम्स पर लिटर मध्ये काय चेंज झालंय मी तुमच्याशी डिस्कस करतोय. आता हे NaCl आहे, KCl आहे, सोडियम सायट्रेट आहे, ग्लुकोज. जे ओल्ड फॉर्म्युला मध्ये यूज करायचे तेच इथं यूज करताय. आता तुम्ही मला फरक सांगा काय झालेला आहे, कशात चेंज झालेला आहे? ओल्ड मध्ये किती होतं NaCl? किती ग्रॅम होतं? 3.5. ओके. 3.5. KCl किती होतं? 1.5 होता. 1.5, सोडियम सायट्रेट किती होतं? 2.9, आणि ग्लुकोज किती होतं? 20. 20. तर याच्यामध्ये कशात चेंज झाला आणि कशात चेंज नाही झाला? ग्लुकोज आणि NaCl मध्ये चेंज झाला. So NaCl amount is reduced from 3.5 to 2.6 gram in new formula, and glucose is reduced from 20 gram to 13.5 gram. Clear? Yes, sir. But there is no change in KCl and sodium citrate concentration. बरोबर आहे? KCl 1.5 ग्रॅम होतं, इथं पण आहे. सोडियम सायट्रेट किती येतं? 2.9. ओल्ड मध्ये इथं पण तेवढंच आहे. म्हणजे चेंज कशात झाला? NaCl आणि ग्लुकोज. ग्लुकोज. आता मिलीमोल पर लिटर मध्ये काय चेंज झाला ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. ओल्ड फॉर्म्युला मध्ये सोडियम किती होतं? 90, ओके. सोडियम आणि आपण क्लोराईड लक्षात ठेवलं होतं. क्लोराईड 80. किती? 80. 80. सोडियम पोटॅशियम सायट्रेट, पोटॅशियम किती होतं? 20. 20 होते. सायट्रेट किती होतं? 10. 10. ग्लुकोजची ऑस्मोलॅरिटी किती होती? 110. 110. आणि टोटल किती होती? 310. 310. 310. तर मग याच्यामध्ये चेंज कशात झाला आहे आणि कशात नाही झालेला आहे? सो सोडियम कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस फ्रॉम 90 मिलीमोल टू 75. लक्षात आलं? 90 वरून किती झालं? 75. त्यानंतर क्लोराईड कॉन्सन्ट्रेशन जे आहे
80 मिलीमोल होतं ओल्ड मध्ये, न्यू मध्ये किती झालंय 65. 65. म्हणजे NaCl मध्ये फरक झालाय. व्हॉट अबाउट पोटॅशियम आणि सायट्रेट? सेम आहे. सेम आहे. सेम आहे. पोटॅशियम सायट्रेट सेम आहे. ग्लुकोज concentration is reduced from 110 millimole to 75. 75. 75. Total osmolarity reduced from 310 to 250. 240. तर न्यू फॉर्म्युला मध्ये सोडियम आता 75 आहे. ओके. क्लोराईड किती आहे 65. 65. तर तिकडं 90-80 होतं बरोबर. इकडं काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला 75 65. कशाबद्दल सांगतो मी? सोडियम आणि सोडियम क्लोराईड. क्लोराईड. ओके ओके. पोटॅशियम सायट्रेट जसं आहे तसंच लक्षात ठेवायचं. तिकडं 20-10 होतं, इकडं पण पोटॅशियम 20 आहे आणि सायट्रेट किती आहे 10 मिलीमोल. ओके. ग्लुकोज तिकडे किती होतं 110 होता. इथं 75 आहे आणि टोटल ऑस्मोलॅरिटी तिकडे 310 होती, इथं 245 आहे. तुम्हाला क्वेश्चन काय येतो? इन न्यू फॉर्म्युला NaCl is in new formula over a solution. The NaCl is present at what dash amount 3.5 gram, 2.6 gram, 1.5 gram, 2.9 gram असं येऊ शकतं किंवा मिलीमोल पर लिटर पण येऊ शकतं. ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन इन न्यू फॉर्म्युला ओव्हर अ सोल्युशन 85 millimole per liter, 75 millimole per liter, 95 millimole per liter, 110 millimole per liter. असे टोटल ऑस्मोलॅरिटी ऑफ न्यू फॉर्म्युला ओव्हर अ सोल्युशन इज 310, 245, 230, 265 असे ऑप्शन्स असू शकतात. म्हणजे याच्यावर MCQ येण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे हे कॉन्सन्ट्रेशन प्रत्येकाचं तुम्हाला पाठ करायचं आहे, न्यू आणि ओल्डचं. ओके. एक्झाम मध्ये ऍटलीस्ट न्यू फॉर्म्युला तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. लक्षात आलं? येस सर. ओके. The new formula over a solution ला low osmolarity over a solution म्हणतात. Total osmolarity is reduced from 310 millimole per liter to 245 millimole per liter. Concentration of glucose and sodium have been reduced while potassium and citrate concentration remains same. And this low osmolarity over a solution is based on the composition of fluid which is lost in the rotavirus tool. हे न्यू फॉर्म्युला ओव्हर ए सोल्युशन कशावरून डेव्हलप झालाय? जे फ्लुइड रोटाव्हायरस टूल मध्ये लॉस होतं त्याच्यावरून. मग ऍडव्हान्टेज काय न्यू फॉर्म्युला ओव्हर ए सोल्युशनचे? नॉन कोलारा डायरिया मध्ये हा इफेक्टिव्ह आणि सेफ आहे. ओके. कोलाराच्या पेशंट मध्ये पण हा इफेक्टिव्ह आणि सेफ आहे. फक्त काही पेशंट मध्ये हायपोनायट्रियामायाची रिस्क असते, कारण कोलराच्या पेशंट मध्ये सोडियम जास्त लागते. इथं आपण सोडियम कमी केलेलं आहे. ते एक आहे. स्टूल व्हॉल्यूम जो आहे 20% कमी होतो आणि वॉमिटिंग ही कितीने कमी झाली? 30% कमी झाली ओल्ड फॉर्म्युल्यापेक्षा. म्हणजे स्टूल व्हॉल्यूम रिड्यूस झालं, वॉमिटिंग रिड्यूस झालं आणि नॉन कोलारा डायरियामध्ये हा इफेक्टिव्ह आणि सेफ आहे. आणि इव्हन कोलाराच्या पेशंट मध्ये पण हा इफेक्टिव्ह आणि सेफ आहे. फक्त काही पेशंट मध्ये हायपोनायट्रेमिया डेव्हलप होऊ शकतो. त्यामुळं न्यू फॉर्म्युलाचे ऍडव्हान्टेजही तुम्हाला विचारले तर माहित पाहिजे. ओके. त्यांनी काय झालं? न्यू फॉर्म्युला हे चेंजेस केल्यावर काय ऍडव्हान्टेज झाले? तर एक स्टूल व्हॉल्यूम कमी झालं, वॉमिटिंग कमी झाली, हे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. आणि नॉन कोलाराच्या पेशंट मध्ये पेरी ऑर्बिटल इडिमा होईल का? मग नाही होणार. म्हणजे इफेक्टिव्ह आणि सेफ. लक्षात आलं? तर हे आता आपण डिटेल डिस्कस केलेले आहे. आता होममेड सोल्युशन जे आहे, समजा आता ORS पॅकेट्स अवेलेबल नाहीये, मग होम मेड सोल्युशन सांगायचं आहे तुम्हाला बनवायला. तर होममेड सोल्युशन मध्ये आपण कॉमन शुगर आणि टेबल सॉल्ट म्हणजे मीठ आणि साखर वापरतो. तर 1 लिटर सोल्युशन बनवायचं असेल तर आपल्याला 18 ग्रॅम साखर लागेल आणि 3 ग्रॅम टेबल सॉल्ट लागेल. ओके. तर ते कसं आपण तयार करायचं? तर आपला जो टीस्पून असतो, तर त्या एक टीस्पून घेतला म्हणजे 3 ग्रॅम आपण ती अमाऊंट घेतली असं होतं. म्हणून टेबल सॉल्ट 3 ग्रॅम ऍड करण्यासाठी 1 लिटर पाणी घ्या, त्यात
3 ग्रॅम टेबल सॉल्ट टाकायचं तर 1 टीस्पून टेबल सॉल्ट टाका. 18 ग्रॅम कॉमन शुगर टाकायची ते 6 चमचे किंवा 6 टीस्पून कॉमन शुगर ऍड करायची आणि ते मिक्स करायचं आणि ते सोल्युशन आपण होममेड सोल्युशन म्हणून यूज करू शकतो. बरोबर आहे. तर टेबल सॉल्ट किती ग्रॅम आहे? 3 ग्रॅम. कॉमन शुगर किती ग्रॅम आहे? 18 ग्रॅम. आणि जर टीस्पूनच्या याच्यात आपण विचार केला तर 1 टीस्पून टेबल सॉल्ट आणि 6 टीस्पून कॉमन शुगर. लक्षात आलं? इझी टू प्रिपेअर आहे. कॅन बी यूज इफ ORS पॅकेट्स आर नॉट अवेलेबल. आता हे सिरियल बेस ORS सोल्युशन काय आहे? त्यामध्ये आपण सिरियल्स यूज करतो. हे इक्वली इफेक्टिव्ह आहे, चीप आहे, इझिली अवेलेबल आहे, सुटेबल सोल्युशन आहे इव्हन इंडियामध्ये पण. परंतु आता ORS इंडियात प्रत्येक PSC मध्ये अवेलेबल आहे. सॉरी, एक मिनिट. आता बॉइल्ड राईस वॉटर आपण याच्यात यूज करतो ग्लुकोजच्या ऐवजी. 40 ते 50 ग्रॅम बॉइल्ड राईस पावडर आपण यूज करतो. आता राईस काय आहे की राईस मध्ये स्टार्च असतं. स्टार्च ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोज बनतं. ओके. आणि ग्लुकोज मग सोडियम वॉटर ऍब्सॉर्ब करायला मदत करतं. राईस मध्ये प्रोटीन्स पण असतात. ते अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात ल्युमेन मध्ये घेतल्यानंतर आणि ते पण सॉल्ट आणि वॉटरचं ऍब्सॉर्प्शन पुन्हाच मदत करतात. सॉरी. ओके. त्याच्याऐवजी राईसच्या ऐवजी आपण व्हीट, मेज, पोटॅटो पण वापरू शकतो. आता हे ORS सॅचेट आहे, तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल. बरोबर आहे. टोटल ऑस्मोलॅरिटी मेन्शन केली पहा. दिसते तुम्हाला 245. म्हणजे हे न्यू फॉर्म्युला आहे का ओल्ड? न्यू फॉर्म्युला आहे. WHO न्यू फॉर्म्युला. कॉम्पोजिशन पहा. सोडियम क्लोराइड 2.6, पोटॅशियम क्लोराइड 1.5, सोडियम सायट्रेट 2.9, ग्लुकोज किती आहे? 13.5. हे किती लिटर साठी मग? 1 लिटर. 2.4. ओके. बरोबर आहे. तर हे सगळे सोडियम क्लोराइड 2.6, पोटॅशियम क्लोराइड 1.5, सोडियम सायट्रेट 2.9, ग्लुकोज 13.5 या सगळ्यांची ऍडिशन केली तर 21.8 ग्रॅम येते. किती येते? 21.8 ग्रॅम. तिथं मेन्शन केलेलं आहे. आता हे किती ग्रॅम आहे टोटल? 4.40 ग्रॅम आहे. हा, 21. हे जे होतं हे 21.80 ग्रॅम होतं. हे 1 लिटर साठी आहे. हे जे कॉम्पोजिशन आहे ऑस्मोलॅरिटी म्हणजे टोटल ऑस्मोलॅरिटी सेम राहणार आहे. मिलीमोल पर लिटर मध्ये सेम राहणार आहे कॉम्पोजिशन. सोडियम 75, क्लोराईड 65, पोटॅशियम 20, सायट्रेट 10, ग्लुकोज 75, टोटल ऑस्मोलॅरिटी 245. पण हे टोटल जे आहे ते 4.40 ग्रॅम आहे. तर हे आपण 200 ml वॉटर साठी वापरतो. लक्षात आलं? म्हणजे 2 फॉर्म्युले आहे. एक 1 लिटर साठी पण अवेलेबल आहे आणि हे किती आहे? 200 ml वॉटर साठी पण अवेलेबल आहे. ओके. लक्षात आलं तुमच्या? हो सर. ओके. आणि कॉम्पोजिशन 4.4 ग्रॅमचं हे वेगळं आहे. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आपल्याला कोणतं लक्षात ठेवायचं आहे? 1 1 लिटर लिटर. सॅचेटसाठी. बरोबर आहे. फक्त तुम्हाला एक माहित पाहिजे की 1 लिटर सॅचेट 1 लिटर सोल्युशन बनवण्यासाठी पण सॅचेट अवेलेबल आहे आणि 200 ml सोल्युशन बनवण्यासाठी पण सॅचेट अवेलेबल आहे. आता हे रेडी टू यूज ORS सोल्युशन आहे. ते आपल्याला डायरेक्ट प्रिपेअर करायची गरज नाही. डायरेक्ट आपण यूज करू शकतो. बरोबर आहे. आणि फ्लेवर मध्ये आहे ऑरेंज फ्लेवर, मँगो फ्लेवर. ओके. ओके. ORS रेडी टू यूज. ओके. ओके.
हे ORS सोल्युशन विथ झिंक टॅबलेट असं एक किट पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये. इलेक्ट्रल झेड किट म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये सॅचेट आहे, जवळजवळ 5-6 सॅचेट असतील. झिंक टॅबलेट आहेत. ओके, तर 14 झिंक टॅबलेट आपण यूज करतो. ओके, आणि 5 सॅचेट 200 ml चे आहेत. तर हे इलेक्ट्रल झेड किट पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये. झिंकचा काय रोल आहे ते आपण आता उद्या बघूया. 9 वाजलेले आहेत, तर राहिलेला पार्ट मी उद्या डिस्कस करेल. ठीक आहे. काय म्हणले? एक मिनिट.